वंदनाताईंचा सिलेक्ट नाही केलेलं पण ओके बघते मी. हा नाहीतर एकदा तू बाहेर जाऊन परत आत आलीस तर मग तो छोटा होईल. मग सीमा हाय, सीमा टू एव्हरीवन हाय. तर हाय तुम्हाला सगळ्यांना नमस्कार. माझा माइंड जिम मध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत. या महिन्यामध्ये आपण विवाह याविषयी बोलणार आहोत, त्याचे विविध पैलूंविषयी बोलणार आहोत. त्यातलं पहिलं सत्र आज आपण बघणार आहोत. आणि हे सत्र म्हणजे घेण्यासाठी म्हणून आपल्याकडे ज्येष्ठ समुपदेशक वंदनाताई कुलकर्णी आलेल्या आहेत. त्या तो विषय मांडतील. विषय असा आहे की विवाहामुळे कुटुंबाचं प्रारूप कसं कसं बदलत जातं आणि ते विकासाच्याकडे जायचं का म्हणजे पुढे जायचं का मागे यायचं, हे विवाह कसं ठरवू शकतो याविषयी त्या बोलतील. तत्पूर्वी त्यांची एक छोटी ओळख करून देते. एक तर वंदनाताई या सगळ्यांना नोन आहेत, आता पुण्यातल्या लोकांना तर नक्कीच त्या माहिती आहेत. त्या ज्येष्ठ समुपदेशक आणि सायकोलॉजिस्ट, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहेत. जवळजवळ 25 वर्षाचा त्यांचा प्रदीर्घ असा अनुभव आहे या क्षेत्रातला. 7 नावाच्या आगळ्या वेगळ्या विवाह संस्थेच्या त्या 10 वर्ष संचालिका म्हणून काम पाहत होत्या. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र येथे त्यांनी 10 वर्ष काउन्सिलर म्हणून काम केलं. इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ बरोबर त्यांनी आनंद नाडकर्णी यांच्या बरोबर जवळजवळ अनेक वर्ष काम केलेलं आहे. विवाह पूर्व आणि विवाह उत्तर समुपदेशन हा त्यांचा अत्यंत आवडीचा, खरं तर पॅशन असलेला विषय आहे. विवाह पूर्व समुपदेशनाची अनेक मॉड्यूल्स त्यांनी तयार केली आहेत. त्यांच्याशी बोलताना त्या असं म्हणत होत्या की कुठेही गेलं तरी विवाह पूर्व म्हणजे प्री मॅरेज काउन्सिलिंग रिलेटेड किंवा प्री मॅरेज प्रिपरेशन रिलेटेड खूप कमी मॉड्यूल्स आहेत आणि त्यांनी ते त्यांचं एक पॅशन म्हणून घेऊन त्यांनी त्याची अनेक मॉड्यूल्स तयार केलेली आहेत. त्यांचा डेझर्टेशनचा विषय सुद्धा प्री मॅरेज प्रिपरेशन हाच होता. त्यांनी आतापर्यंत 5 पुस्तकं लिहिलेली असून त्यातलं सूर जुळताना हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पुस्तक. आणि मला असं वाटतं की ज्यांच्या मुली वयात येतात किंवा ज्यांची लग्न करायची आहे त्यांनी बहुतेक वेळेला हे पुस्तक नक्की वाचलं असणार आहे. आता रिसेंटली त्यांनी लग्न ठरवताना हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं मला, आणि ते मला आवडेल वाचायला कारण मी पण ते वाचलेलं आहे. तर त्यांनी असं सांगितलं क्लिनिकल बेस घेऊन ते पुस्तक लिहिलंय, म्हणजे सायकोलॉजी हा बेस घेऊन त्यांनी हे पुस्तक लिहिलंय. तर वंदनाताई ते आम्हाला नक्कीच आवडेल ते वाचायला. त्यांनी अनेक ठिकाणी ट्रेकिंगला त्या गेल्यात आणि त्यांना ट्रेकिंग हे सुद्धा अत्यंत आवडीचं क्षेत्र आहे. त्यांनी हिमालयात अनेक वेळा ट्रेकिंग केलंय आणि त्याविषयी पण त्यांनी काहीतरी लिहिलेलं आहे. त्याचं पुस्तक तयार झालेलं आहे. म्हणजे निसर्गात जाणे, रमणे, तिथेच काय म्हणतो आपण, तिथेच सगळा तो अनुभव घेणे हे त्यांच्या अत्यंत आवडीचं काम आहे. आणि तसंच म्युझिक हा पण त्यांचा एक पॅशन आहे. त्यांना खूप इंटरेस्ट आहे म्युझिकमध्ये. आणि मला कधी कधी असं वाटतं ही सगळी जी लोक आपल्या माइंड जिमवरती येतात ना, तर तुम्ही प्रत्येकाची ओळख ऐकताना हे नक्की ऐकलं असेल की त्यांचे विविध इतर इंटरेस्ट पण असतात, जसे वंदनाताईंचे पण आहेत. कारण इतर इंटरेस्ट असल्याशिवाय सायकोलॉजी सारख्या क्षेत्रात काम करणं खूप अवघड आहे. कारण अदरवाईज सतत सायकोलॉजिकल केसेस बघून, सतत काउन्सिलिंग करून एक प्रकारचा बर्नआउट येतो. पण ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्या बर्नआउटवरती मात करता येते. तर मला असं वाटतं की हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्यापाशी आलेलं आहे आणि आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया की हे कुटुंबाचं स्ट्रक्चर कसं बदलतं विवाहानंतर. हे त्याचं आजचं आपलं शीर्षक आहे. तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा विषय मांडावा आणि मग शेवटची 10 मिनिटं ज्यांना कोणाला प्रश्न विचारायचे त्यांनी जरूर विचारावेत. तत्पूर्वी एक सूचना की सगळ्यांनी आपापले ऑडिओ आणि व्हिडिओ बंद ठेवा. आणि कारण काय होतंय, मागणं कोणाचा तरी आवाज येतोच आहे. प्लीज आपले आपले ऑडिओ आणि व्हिडिओ बंद ठेवा. कारण मग आपली व्हॉइस क्वालिटी जाते आणि आपल्याला मिळत नाही मग ऐकायला. आणि मग लिंक तुटली की आपला इंटरेस्ट संपतो. तर प्लीज आपले आपले ऑडिओ बंद ठेवा. सो धन्यवाद. आणि वंदनाताई, तुम्हाला तुमचं स्वागत माइंड जिम वरती, आणि तुम्ही सुरुवात करावी अशी विनंती करते. नमस्कार.
खूप आनंद झालाय. आज मी प्रथमच माइंडचेंजच्या व्यासपीठावर आलेली आहे आणि मला खरं तर तुमच्या सगळ्यांशी प्रत्यक्षामध्ये संवाद साधायला खूप जास्त आवडलं असतं. परंतु प्राप्त परिस्थितीमध्ये ते आपल्याला शक्य होताना दिसत नाही. त्यामुळे आपण दुधाची तान ताकावर भागवूयात असं मला वाटतं. मला जो विषय दिलेला आहे त्याची ऑलरेडी ओळख आता अनुराधाताईंनी करून दिलेलीच आहे. तर एकंदरीत आपल्याला हा संबंध माइंड जिम मध्ये मनोस्वास्थ्य हा विषयच केंद्रस्थानी ठेवून आपण सर्व प्रकारचे कार्यक्रम इथे करत असतो. त्यामुळे हा मनोस्वास्थ्य हा विषय केंद्रस्थानी ठेवला तर वैवाहिक जीवन आणि कौटुंबिक जीवन यांचा परस्परांशी असलेला संबंध, विवाहानंतर कुटुंबाचं प्रारूप कसं बदलतं आणि वैवाहिक जीवन आणखीन कुटुंब जीवन हे हातात हात घालून जात असेल तर दोन्ही सशक्त ठेवण्यासाठी आपल्याला काय पर्याय उपलब्ध आहेत, कशा प्रकारे आपण ह्या सगळ्या नात्यांच्याकडे बघू शकतो, वैवाहिक नात्याकडे आणि कौटुंबिक नात्यांकडे बघू शकतो, असा हा आजचा विषय आहे. भारतासारख्या देशामध्ये आपल्याला माहिती आहे की कुटुंब व्यवस्था ही खूप महत्वाची मानली जाते आणि जेवढ्या कुटुंब व्यवस्थेच्या भोवती भारतीय समाज आपला फिरतो, तितका आपला वैवाहिक नात्याच्याकडे तितक्या खुलेपणाने कालोखात जे बदल होत गेले त्या बदलांना अतिशय नव्या पद्धतीने सामोरं जाण्यासाठी आपला समाज अजून त्याच्यासाठी तयार झालाय असं दिसत नाही. जास्तीत जास्त फोकस की येणारी सून ही घरामध्ये चांगली ऍडजस्ट व्हावी आणि छान मिसळून जावी, म्हणजे इथपर्यंत लोक की ती दुधात साखर मिसळून जावी वगैरे अशा पद्धतीने लोकांच्या इच्छा असतात, अपेक्षा असतात आणि त्या गैरवाजवी आहेत असं अजिबात नाही. परंतु हे घडण्यासाठी म्हणजे दुधात साखर मिसळण्यासाठी मुळात दूध कुठलं आणि साखर कुठली हा विषय इथे येतो आणि दोघही जण दूध साखर असं कडे कोणी दूध कोणी साखर असू शकतं, पण हे दोन्ही एकमेकात छान मिसळावं लागतं आणि त्याच्यामुळे कौटुंबिक नाती ही विवाहानंतर जी मुळात निर्माण होतात आणि त्याच्यानंतर जर ती सशक्त व्हायची असतील तर ही दूध साखर कोण ह्याच्यापेक्षा हे दोन एकत्र एकमेकांमध्ये छान मिसळण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल आणि म्हणजे आपल्याला अपेक्षित आहे आपली कुटुंब व्यवस्था निकोप राहावी यासाठी त्याचा विचार आपल्याला शास्त्रीय दृष्ट्या कसा करता येईल. खूप वेळेला म्हणजे मानसशास्त्र ह्या शब्दामध्येच खरं तर शास्त्र आहे आणि वंदनाताई त्याच्यामुळे एकच मिनिट, वंदनाताई एकच मिनिट, कोणाचे तरी ऑडिओ सगळे चालू आहेत, जरा प्लीज बंद करता का? आणि वंदनाताई तुम्हालाही मध्ये खरखर आली तर जरूर सांगा की ऑडिओ बंद करा म्हणून. हो. ओके. करू सुरू परत? हो हो हो. तर मानसशास्त्र ह्या विषयातच शास्त्र आहे आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या विषयाकडे खरं तर शास्त्रीय दृष्टिकोनातून बघितलं जाणं खूप गरजेचं आहे. परंतु आपण शास्त्रीय दृष्ट्या ह्या विषयाकडे बघण्याच्या पेक्षा पारंपरिक दृष्टीने आपण जास्त बघतो. मुळामध्ये जेव्हा सगळ्या सिस्टीम्स डिझाईन झाल्या तेव्हा त्याला खरं म्हणजे शास्त्रीय आधार होता, परंतु कालौघात हा शास्त्रीय आधार आपण गमावून बसलो आणि आपण बऱ्याच प्रकारे आंधळेपणाने ह्या परंपरा फॉलो करत राहिलो का काय असं वाटतं जेव्हा मी तरुण जोडप्यांशी बोलते. म्हणजे एकीकडे ही सगळी जी मंडळी प्री मॅरिटल किंवा पोस्ट मॅरिटल साठी येतात ते सगळेजण खूप उच्च शिक्षित असतात, त्यांना कामाच्या ठिकाणचा अनुभव असतो, ते वेगवेगळ्या पदांवर काम करत असतात. आर्थिक दृष्ट्या तर हल्ली बरीच माणसं खूप चांगली सधन असतात, तरुण वर्ग सुद्धा. परंतु जेव्हा विवाह हा विषय येतो तेव्हा विवाहाच्या मागचं शास्त्र काय आहे, निसर्गाची विवाहामध्ये काय भूमिका आहे, आपली बायोलॉजी, आपली सायकोलॉजी, आपली फिजिओलॉजी, आपला मेंदू या सगळ्यांचा या नात्यामध्ये काय नेमका एक्झॅक्ट रोल असतो आणि असा काही रोल असतो सुद्धा हे आपल्या फार फार कमी मुलांना, 1% सुद्धा मी म्हणणार नाही, माझा आता 25 वर्षाचा अनुभव मी त्यापूर्वी त्यांनी कोणताही विचार केलेला नसतो.
त्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास त्यांनी केलेला नसतो. म्हणजे शाळापासून पहिलीपासून सगळे आई वडील मुलांना एकच झपकू लावत असतात, अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर. ते सगळं डिग्र्या मिळवण्यासाठी, पद मिळवण्यासाठी आणि पैसे मिळवण्यासाठी असतं. परंतु 50 वर्षाचं वैवाहिक जीवन हे सगळ्यांच्यासाठी सुखासमाधानाचं जर खरोखरी व्हायला हवं असेल तर विवाहाचा सुद्धा काही अभ्यास असतो का, आणि असा अभ्यास करायचा असतो का? तर अशा पद्धतीचा विचार अजूनही आपल्या कुटुंबामध्ये फार कमी प्रमाणात होताना दिसतो. राजहंस प्रकाश यांच्या दिलीप माझगावकरांनी पुढाकार घेऊन लग्न जमवताना हे माझं पुस्तक काढलं. याचा मला आनंद एवढ्यासाठीच झाला की हे पुस्तक लोकांच्या पर्यंत पोहोचलं तर कदाचित अशा पद्धतीचा कोणाचा तरी ऑडिओ चालू आहे. रेखा देशमुख आणि अनुराधा देशपांडे, ऑडिओ प्लीज ऑफ करा. तर हा घराघरामध्ये विषय पोचण्याची गरज आहे, आणि तसा जर विषय घरापर्यंत पोचला नाही तर आपली इच्छा खूप असली की आपलं वैवाहिक जीवन, आपल्या मुलांचं स्वास्थ्यपूर्ण असावं, आपलं कौटुंबिक जीवन स्वास्थ्यपूर्ण असावं, त्याच्यातून काही विकास साधला जावा, असं जरी आपली इच्छा असली तरी प्रत्यक्ष त्या इच्छेपर्यंत पोचण्यामध्ये पुष्कळ अडचणी आणि अडथळे येऊ शकतात, आणि ते अर्थातच सुखावह नसतात. इंग्रजीमध्ये, मराठीमध्ये ह्याच्यावर आता पुष्कळ पुस्तकं आहेत, इंग्रजीमध्ये तर खूपच आहेत. तर किमान मुलांना की ह्याचा काहीतरी एक विचार करायचा असतो आणि सगळी पुस्तकं वाचा आणि मग जोडीदाराच्या निवडीकडे जा. लग्न ही तर खूप पुढची गोष्ट आहे. तर हे सुरुवातीलाच अशासाठी सांगितलं की पुढे जे सगळं बोलणार आहे त्या बोलण्यातून तुमच्या लक्षात येईल की याचा सगळा गाभा किती शास्त्रीय आहे, आणि म्हणून सुरुवातीलाच थोडंसं नमनाला घडाभर तेल घातलं असं तुम्ही म्हणू शकता. आता मी तुम्हाला आधी पहिली स्लाइड दाखवते आणि त्याच्याविषयी बोलते. तर इथे आपल्याला काय दिसत आहे, आता आपण असं समजूया की डावीकडचं जे वर्तुळ आहे ते ब्राईडचं म्हणजे वधूचं आहे, आणि उजवीकडचं जे वर्तुळ आहे ते वराचं आहे. तर आपल्याला असं दिसतंय की वधूच्या फॅमिलीमध्ये, म्हणजे ते जे सर्कल दाखवलंय ते वधूचं कुटुंब आहे लग्नापूर्वीचं, आणखीन लग्नापूर्वीचं ते वराचं कुटुंब आहे. तर तुम्हाला ह्या ब्राईडच्या सर्कलमध्ये 2+2 दिसतंय. म्हणजे काय, तर 2 म्हणजे आई वडील आणि 2 म्हणजे ह्या पती पत्नींना 2 मुलं आहेत. ओके, आपण उदाहरणादाखल ही केस घेतली. ओके, नंतर शेजारी जर तुम्ही बघितलं तर ते जे मुलाचं सर्कल आहे तिथे आई वडील आहेत, आणि असं दिसतंय की हा मुलगा सिंगल चाइल्ड आहे, ह्याला बहीण भाऊ नाही, म्हणून तिथे 2+1 दाखवलंय. आता तिथे वरच्या बाजूला तुम्हाला असं दिसेल की दोन्हीकडे एक छोटं सर्कल दाखवलंय आणि त्याला 1-1 असं म्हटलंय. तर ह्याचा अर्थ काय आहे, तर वयाच्या साधारण 18व्या वर्षी आपण पौगंडावस्थेमध्ये येतो, आणि म्हणजे आपण त्याला सेल्फ आयडेंटिटी क्रायसिसची वर्ष आहेत असं आपण म्हणतो. तर पौगंडावस्थेनंतर आपण आपले स्वतःचे काहीतरी एक विचार करायला लागतो, आपल्या आयडेंटिटीचा आपण शोध घ्यायला लागतो, अशा गोष्टी आपण करायला सुरुवात करतो. आणि 18व्या वर्षाचे आपण जेव्हा होतो तेव्हा आयडियली आपण अनेक दृष्टीने आपल्या आई वडिलांच्या सर्कल मधून आपलं सर्कल बाहेर आलेलं असतं. म्हणजे काय, तर आपण काही सगळ्याच गोष्टी आता आई वडिलांशी शेअर करत नाही. म्हणजे उदाहरणार्थ आता मुलगी असते तर त्यांच्या कंपूमध्ये अरे चला आज आपण सिगरेट ओढून बघू असं समजा असेल. हा, तर कुठला मुलगा काय असं म्हणत नाही सिगरेट ओढायची, थांब घरी जाऊन आईला विचारतो आणि आई काय म्हणते त्याप्रमाणे उद्या सांगतो. ओके, त्याला ओढायची असेल तर तो सिगरेट ओढतो, नसेल ओढायची तर नाही ओढणार म्हणतो, ओढून बघायची असेल तर ओढून बघतो, पुढे ओढायची की नाही तो ठरवतो, आणि किती तो ओढायला लागला तर कित्येक दिवस घरी माहित पण नसतं की तो सिगरेट ओढतो. ओके, हे एक उदाहरण झालं. मुली पण अशा कितीतरी गोष्टी आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करतात, आणि सगळ्याच गोष्टी काही त्या घरी आई वडिलांना सांगतात असं नाही. एखाद्या घरामध्ये राजकीय मूल्य खूप वेगळी वेगळी असतात, राजकीय विचारधारा खूप वेगळ्या वेगळ्या असतात. ओके, आणि मुलांना घरातल्या राजकीय विचारधारेपेक्षा काहीतरी वेगळं वाटत असतं. ओके, पण घरी जर हे बोललो, सगळ्याच घरामध्ये असं मोकळं वातावरण असतंच असं नाही, घरी जर बोललो तर ते स्वीकारलं जाईल का,
म्हणून आपण जेव्हा मतदान करून येतो तेव्हा आपण कुणाला मत दिलंय, कुठल्या राजकीय पक्षाला आपण मत दिलंय, कुठल्या राजकीय उमेदवाराला आपण मत दिलंय, हे सगळेजण घरी सांगतातच असं नाही. तो वेगळ्या भाषेमध्ये म्हणजे आपण निवडक माहिती आता घरामध्ये सांगायला लागतो. वी बिकम सिलेक्टिव्ह अबाउट गिव्हिंग इन्फॉर्मेशन टू अवर पेरेंट्स. ओके, याचा अर्थ आपली सेल्फ आयडेंटिटी निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे असा त्याचा अर्थ आहे. आणि परदेशामध्ये जर तुम्ही बघितलं तर 18व्या वर्षी मुलं मुली घराबाहेरच पडतात आणि त्यांचं त्यांचा लढा सुरू होतो आणि ते आपलं अस्तित्व निर्माण करण्याच्या दृष्टीने जे काही प्रयत्न करायचे ते करायला लागतात. तर त्यामुळे भारतामध्ये तसं होत नाही. भारतामध्ये 18 वर्षापेक्षा सुद्धा जास्त काळ मुलं मुली आई वडिलांच्या बरोबर राहताना आपल्याला दिसतात. आता प्रत्येक ठिकाणचं कल्चर वेगळं आहे, सो आपण काही कंपॅरिझन करत नाही आहोत. पण मुद्दा जो आहे की तो असा आहे की 18व्या वर्षानंतर मुलं मुली स्वतःचा स्वतंत्र विचार करायला लागतात. आता ही जी दोन आई वडिलांच्या सर्कल मधून बाहेर आलेली सर्कल आहेत 18व्या वर्षाच्या नंतर, ती एका टप्प्यावर विवाहाने एकत्र येतात आणि म्हणून तुम्हाला खालचं ते सर्कल दिसेल जे एकमेकांमध्ये इंटरसेक्ट झालेलं आहे. ओके, आणि त्याच्यामध्ये 1+1 म्हटलेलं आहे. म्हणजे वरच्या सर्कल मधून बाहेर आलेली ती मुलगी आई वडिलांच्या सर्कल मधून बाहेर आलेली, आणखी इकडे मुलगा, हे दोघं जण लग्नाने एकत्र येतात आणि मध्ये जे सर्कल तयार होतं त्यांना ते त्यांचं वैवाहिक जीवन आहे. आणि डावीकडे जी आहे ती त्या मुलीची स्पेस आहे, उजवीकडे आहे ती मुलाची स्पेस आहे. आपण सगळेजण 5 कप्प्यांमध्ये जगतो. पुढे आपण ह्याच्याबद्दल बोलणार आहोत. इंडिव्हिज्युअल, मॅरिटल, फॅमिली, सोशल आणि प्रोफेशनल. वैयक्तिक, वैवाहिक, कौटुंबिक, सामाजिक आणि व्यावसायिक. ओके, सर्वसाधारणपणे ह्या 5 कप्प्यांमध्ये बहुतेक सर्व माणसं जगत असतात. ओके, आणि त्याच्यामुळे इंडिव्हिज्युअल म्हणजे वैयक्तिक कप्पा हा पण खूप महत्वाचा असतो आणि ती लग्नामधली स्पेस असते आपल्या. आता हे जे मधलं सर्कल तुम्हाला दिसतं आहे ते आता जर तुम्ही तिथेच जर खाली बघितलं, त्या मॅरिटल लाईफच्या खाली बघितलं, तर तेच हे जे मधलं सर्कल आहे ते आपण खाली घेतलेलं आहे आणि आपण तिथे ते मॅरिटल सर्कल म्हणून दाखवलेलं आहे, म्हणजे 1+1. ओके, आणि इव्हेंच्युअली ह्या जोडप्याने जर मूल होण्याचा निर्णय घेतला तर ते 2+1 होईल किंवा 2+2 होईल, ते त्यांचा जसा मुलांच्या बाबतीतला चॉईस असेल तसा. ओके, आणि मग ते जे दुसरं बाहेरचं जे सर्कल दाखवलेलं आहे, ओके, ज्याला मी इमिजिएट नेक्स्ट सर्कल म्हटलंय, ते बोथ पेरेंट्स म्हणजे मुलगा आणि मुलगी ह्यांचे आई वडील. ओके, बहीण भावंड इज द नेक्स्ट सर्कल, म्हणजे तिसरं सर्कल हे बहीण भावंडांचं असतं. ओके, पण आपण आता इथे 2 सर्कलच्या पुरतं बोलतोय कारण नंतर ती सर्कल्स विस्तारत जातात. आई वडील, आई वडिलांच्या नंतर भावंड, भावंडांच्या नंतर जवळचे नातेवाईक, मग थोडे लांबचे नातेवाईक वगैरे वगैरे. ओके, म्हणजे हळूहळू आपण इंडिव्हिज्युअल कडून मॅरिटल लाईफ, मॅरिटल लाईफ कडून फॅमिली लाईफ, फॅमिली लाईफ कडून सोशल लाईफ आणि अर्थातच प्रत्येकाचं प्रोफेशनल लाईफ. ओके, अशी सर्कल्स लग्नानंतर हळूहळू एक एक सर्कल आपली लग्नानंतरची ऍड होत जातात. लग्नाआधीही सर्कल्स असतात पण त्याच्यामध्ये अर्थातच वैवाहिक सर्कल नसतं. आता ते जे काळे ठिपके आहेत ते काय दर्शवतात, तर ते काळे ठिपके म्हणजे एखाद्या पुलासारखे आहेत आणि ते जे मॅरिटल सर्कल आहे ते सर्कल आणि बाहेरचं जे आहे पेरेंट्सचं सर्कल, ह्या 2 सर्कल्सना ते ब्रिजेस कनेक्ट करतायत एकमेकांना. हा, ते पूल आहेत, ह्या 2 सर्कल्सना कनेक्ट करणारे पूल आहेत. ओके, सो ते कसले पूल आहेत, तर इथे खाली शेजारी मी दिलेलं आहे. ब्रिजेस ऑफ ड्युटीज, कर्तव्य, रिस्पॉन्सिबिलिटीज, जबाबदाऱ्या, कम्युनिकेशन, संवाद, कॉमन सेलिब्रेशन्स, लग्न, सण, समारंभ वगैरे वगैरे, म्हणजे कल्चरली जे काय सगळं येतं ते. ओके, आता या पुलांचं महत्व काय आहे? ओके, म्हणजे हे जे पूल आहे, संवादाचे पूल असतील, कर्तव्य जबाबदाऱ्यांचे पूल असतील, ओके, तर ते 2 फार महत्वाची कामं करतात. ओके, एक ते आपल्या ह्या नवीन जोडप्याला आपल्या आई वडिलांशी एकीकडे ह्या सगळ्या गोष्टींनी कनेक्टेड पण ठेवतात, म्हणजे दे ओन द ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज टुवर्ड्स देअर पेरेंट्स. त्यांच्यामध्ये एक संवाद चालू ठेवणं गरजेचं असतं. कॉमन सेलिब्रेशन्स म्हणजे सणवाराला, लग्न समारंभांना ते एकत्र येत असतात. याच्यामुळे ही 2 सर्कल्स खूप चांगल्या पद्धतीने कनेक्टेड राहतात. ओके, परंतु त्याचीच नाण्याची दुसरी बाजू अशी आहे की ते 2 सर्कल्स मध्ये योग्य ते अंतर पण ठेवतात. 2 वर्तुळांमध्ये जे सुयोग्य अंतर ठेवलं पाहिजे ते पण ठेवतात. ओके, म्हणजे काय की ही 2 सर्कल्स
म्हणजे आई वडिलांची सर्कल आणि मॅरिटल सर्कल ही ओव्हरलॅप व्हायला नाही पाहिजे. आता माझ्याकडे एक केस आली आहे, ओके, ज्या केसमध्ये म्हणजे तो जो मुलगा आहे तर तो आपल्या कुटुंबासाठी इतका ड्युटीफुल आणि रिस्पॉन्सिबल आहे की बऱ्याच वेळेला असं होतं की तो नक्की त्याचा संसार करतोय का त्याच्या आई वडिलांचा संसार करतोय. कारण त्याचे सर्व निर्णय हे आई वडिलांच्या संसाराच्या दृष्टिकोनातून घेतलेले असतात की हा आई वडिलांचा म्हणजे त्याचा संसार आई वडिलांचा संसार आहे आणि त्याप्रमाणे तो निर्णय घेत असतो, ज्याच्यामुळे बऱ्याच वेळेला त्याचं स्वतःचं जे काही वैवाहिक आयुष्य आहे ते खूप दुर्लक्षिलं जातं आणि हे त्याच्या लक्षात येत नाहीये. आणि मग त्याची बायको त्याच्यामुळे नाराज झाली की त्याला कळतच नाही की हिला नाराज कशासाठी व्हायचंय, तर तिनेही असंच करावं. म्हणजे काय की आता जर ते वरचं सर्कल तुम्ही बघितलं 2+1 वालं, ओके, तर त्याला असं वाटतं की त्यांचं हे जे मॅरिटल सर्कल आहे ते मॅरिटल सर्कल त्या आई वडिलांच्या सर्कलमध्ये त्याला नेऊन ठेवायचं असतं. म्हणजे प्रमुख सर्कल कुठलं तर आई वडिलांचं सर्कल आणि त्याच्यामध्ये त्यांचं एक मॅरिटलचं छोटंसं सर्कल, ओके. तर हे वर्कआउट होणं फार कठीण आहे. त्याला कारण असं की आमच्या सायकोलॉजीच्या भाषेत आता 4 मेंदू एकत्र आले आणि कुठल्याच 2 पर्सनॅलिटीज ह्या कधीच सारख्या नसतात आणि जेव्हा अशा 4 पर्सनॅलिटीज एकत्र येतात, ओके, प्लस आपल्याकडे जे काही कंडिशनिंग नावाचा प्रकार आहे त्याच्यातून जे काही सगळं तयार होतं की एकमेकांशी कसं वागायचं, ओके. तर त्यामुळे सासू-सून नातं हे एवढं बदनाम का आहे? कारण ते अत्यंत कंडिशन नातं आहे. त्याच्याबद्दल आपण थोडं पुढे पण बोलणार आहोत. ओके. तर म्हणून मग प्रश्न कसा निर्माण होतो, की संघर्ष सुरू होतो. कारण वैवाहिक वर्तुळाला स्वतःचं अस्तित्वच नाहीये. तर ते वैवाहिक वर्तुळाचं अस्तित्व आई-वडिलांच्या वैवाहिक जीवनामध्ये, संसारामध्ये ते विलीन होऊन गेलेलं आहे. ओके. आणि त्याच्यामुळे काय होतं, की जेव्हा एखादी व्यक्ती किंवा वैवाहिक जीवन हे स्वतःचं अस्तित्व गमावतं, तेव्हा त्या वैवाहिक जीवनात असलेल्या 2 व्यक्तींना, विशेषतः बाहेरून येणाऱ्या वधूला ह्याच्यातून एक प्रकारची खूप असुरक्षितता निर्माण होते, की आपला नवराच आपला नाही का? हं, कारण तिला असं वाटत असतं, की त्याचा कुठलाच सपोर्ट तिला मिळत नाहीये. तिला जेव्हा हवं तेव्हा तो नाही, कारण ही इज ऑलवेज ओव्हरवेल्म्ड by the duties and responsibilities of his parents who are obviously getting old now. Okay. आणि त्यामुळे she gets a feeling of being neglected, being rejected. She म्हणजे her brain. ओके. बिकॉज इथे सगळीकडे ही आणि शी वगैरे काही म्हणजे मुख्य म्हणजे आपण माणसाच्या मेंदूबद्दल बोलतोय. तर माणसाच्या ब्रेनचं काही जे काही डिझाईन असतं ते नेहमी नातेसंबंधांमध्ये सुरक्षितता आणि स्थैर्य बघत असतं. ओके. फिजिकल नीड्स, अन्न, वस्त्र, निवारा आणि मैथून या शारीरिक गरजानंतर सुरक्षितता आणि स्थैर्य या आपल्या मानसिक गरजा आहेत. ओके. आणि त्या मानसिक गरजा आपल्या भागवण्यासाठी आपल्या मेंदूला सतत सेन्स ऑफ बॉन्डिंग आणि बिलॉंगिंग यावा लागतो. ओके. आणि जे काही नातं नवरा बायको निर्माण करत असतात, ज्याला साहचर्य किंवा कंपॅनियनशिप म्हणतात, ओके, त्याच्यातून ती सुरक्षितता आणि स्थैर्य मिळत असतं. कारण ब्रेनला आपल्या सेन्स ऑफ बॉन्डिंग आणि बिलॉंगिंग त्या कंपॅनियनशिप मधून येत असतो. जेव्हा हा सेन्स ऑफ बॉन्डिंग आणि बिलॉंगिंग येत नाही, म्हणजे ओव्हरनाईट लग्नानंतर तुमचं नाव गावापासून चादरी अंथरुणापर्यंत, आणखीन खाण्यापिण्याच्या सेवाईपासून भोवताच्या माणसांपर्यंत एका रात्रीत सगळं बदललंय. त्यामुळे ब्रेन आपला अँक्शस होणं, त्याला असुरक्षित वाटणं, ओके, ही अतिशय साहजिक गोष्ट असते. तर अशा वेळेला आपली लग्नातली कंपॅनियनशिप बिल्टअप करणं, साहचर्य निर्माण करण्यासाठी प्राधान्य देणं, वेळ देणं, मनाने त्याच्यामध्ये गुंतवणूक करणं, ह्या जर गोष्टी घडल्या नाहीत तर वधूला जास्त असुरक्षित वाटतं आणि ते का वाटतं ते आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघणार आहोत. आणि मग त्याच्यातून वैवाहिक नातं निर्माण होण्यामध्ये अडथळे येतात आणि त्याच्यातून मग मुलाच्या आई-वडिलांबद्दल राग निर्माण होण्याची शक्यता असते. सगळ्यांचंच तसं होतं असं नाही, पण ती दाट शक्यता असते. म्हणजे आई-वडिलांच्या विरुद्ध राग असतो असा त्याचा अर्थ नाहीये. तर ते त्यांच्या असुरक्षिततेचं मॅनिफेस्टेशन म्हणजे प्रकटीकरण असतं. म्हणून ती चिडचिड होते. आणि ह्या अशा इतक्या सायंटिफिक शब्दामध्ये कोणाला माहिती नसतं, त्यामुळे साहजिकपणे सांगता पण येत नाही आणि मग 2 चिडलेली माणसं एकमेकांशी भांडण करतात. आपल्याला ती परिणिती वादविवादांमध्ये आणि भांडणामध्ये झालेली दिसते, ज्यालाच आपण अनहेल्दी मॅरिटल लाईफ आणि त्याच्यामुळे अनहेल्दी फॅमिली लाईफ. कारण मला जर माझ्या
नवऱ्याचा सपोर्ट वाटत नाहीये, तो जर मला जे आत सामावून घेण्यासाठी तोहून प्रयत्न करत नाहीये, तर मला आधीच मुळात नवरा परका, तर त्याचे आई वडील तर किती परके, तर मला कसं त्या आई वडिलांच्या बद्दल आपुलकी निर्माण होणार. म्हणून मी मगाशी असं म्हटलं की मुलींनी साखरेसारखं विरघळून जावं असं असेल, तर मुलगी जर साखर असेल तर आपण मुळात तिला दूध दिलंय का साखर विरघळण्यासाठी? दूध असेल तर मुलगी साखर तिची टाकणार त्याच्यात आणि मग ते दूध गोड होणार. हं? तर असं ते त्यावेळेला आपण खूप वेळेला असं म्हणून जातो बऱ्याच गोष्टी, पण त्याचा जो काही मूळ अर्थ असतो त्या अर्थाकडे आपण नेहमी जातोच असं नाही. तर हा याचा अर्थ आहे. आणि म्हणून मी इकडे ते सगळं सांगितलेलं आहे की ब्रिजेस कनेक्ट टू सर्कल्स बट कीप अप्रोप्रिएट डिस्टन्स. इथे अप्रोप्रिएट म्हणजे हेल्दी डिस्टन्स म्हणायचंय. ओके, म्हणजे आपण भावनिक अंतर ज्याला म्हणतो. आता ज्या मुलाचं उदाहरण दिलं त्याची आपल्या आई वडिलांच्याकडे इतकी आई वडिलांमध्ये भावनिक गुंतवणूक आहे त्याची, की तो ते लग्नानंतरचं जे अप्रोप्रिएट डिस्टन्सिंग ठेवायला पाहिजे ते करू शकत नाहीये. त्यांनी ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज करायच्या नाहीयेत असं कोणीच म्हणत नाहीये. पण जेवढी भावनिक गुंतवणूक तुझ्या आई वडिलांमध्ये आहे, तेवढी भावनिक गुंतवणूक तुझ्या पत्नीमध्ये पण व्हायला पाहिजे ना. नाहीतर ते साहचर्य नवीन नातं निर्माण कसं होणार? ओके, त्यामुळे अप्रोप्रिएट इमोशनल डिस्टन्स असा तो शब्द आहे बिटवीन दिस टू सर्कल्स. आणि हे कुठल्याही ह्याला लागू आहे. म्हणजे आता किती त्यात वेगवेगळी कॉम्बिनेशन्स होतात बघा. काही ठिकाणी आपल्याला दिसतं की विवाहानंतर ओके मुलीचा खूप ओढा तिच्या आई वडिलांकडे, हा, आणि मुलगा सुद्धा म्हणजे ही इज ओके विथ दॅट प्रॉबेबली. ओके, आणि त्यामुळे मग काय होतं की त्यांचं मॅरिटल सर्कल त्या मुलीच्या आई वडिलांच्या सर्कलमध्ये जाऊन बसतं. तर ते पण हेल्दी नाही. म्हणजे हे दोन्ही ठिकाणी अप्लिकेबल आहे. तुमचं मॅरिटल सर्कल हे तुमचं वैवाहिक जीवनाचं सर्कल आहे. ते ह्याही सर्कलमध्ये जाऊन विलीन होऊ नये, ते त्याही सर्कलमध्ये जाऊन विलीन होऊ नये. तर अशा पद्धतीने दाखवलं, हे कनेक्शन ठेवलं तर दोन कुटुंबांच्या मध्ये हेल्दी कनेक्शन राहायला, हेल्दी इमोशनल कनेक्शन राहायला मदत होते. तर ह्याविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर आपलं सेशन संपल्यानंतर तुम्ही जरूर विचारा. आता आपण पुढच्या स्लाइडकडे जाऊ. ओके, सो आता मी मगाशी असं म्हटलं की मुलगी खूप अँक्शियस होती. ओके, तिला सगळं तिच्यासाठी एकदम नव्याने सुरू होतं, तर तिचा ब्रेन खूप अँक्शियस होतो. म्हणजे एक्झॅक्टली काय होतं तर या मॉडेलमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की इथे तुम्हाला दोन सर्कल्स दिसत आहेत. हा, एक डावीकडची आहे ती परत ब्राइड्स फॅमिली, उजवीकडची आहे ती ग्रूम्स फॅमिली. ओके, आता त्या ब्राइड्स फॅमिलीमध्ये ते 4 काळ्या लाईन्स आहेत. त्याचा अर्थ असा आहे की समजा ती हिरवी जी आपण लाईन दाखवलेली आहे ती मुलगी असं जर धरलं, तर आई वडील आणि समजा तिला एक भाऊ आहे किंवा बहीण आहे. ओके, आता या चौघांनी एकमेकांचे हात धरलेले आहेत कारण ते त्यांचं फॅमिली युनिट आहे. ओके, तिकडे जर बघितलं ग्रूम्सच्या इकडे तर आपण मगाशीच म्हटलं की हा एकुलता एक मुलगा आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला तिथे 3च काळ्या लाईन्स दिसत आहेत. तर आई वडील आणि मुलगा यांनी एकमेकांचे हात धरलेले आहेत, म्हणजे ते त्यांचं युनिट आहे लग्नापूर्वीचं. ही दोन्ही युनिट्स या दोघांची लग्नाच्या पूर्वीची युनिट्स आहेत. आता लग्नानंतर आपल्याला काय बघायला मिळतंय की तुम्ही जर बघितलं तर तिकडची ती हिरवी लाईन गेलेली आहे त्या खालच्या सर्कलमध्ये. तर ऍक्च्युली फळ्यावर जेव्हा आम्ही काढतो तेव्हा आम्ही कसं दाखवतो की ती तेवढी जी मुलीची लाईन आहे त्याचे आपल्याला तुम्हाला 4 भाग दिसत आहेत. त्यातले हिरव्या लाईन पासून काळ्या लाईन पर्यंतचा जो भाग आहे तो त्या सर्कल मधनं निघतो, कारण ती मुलगी माहेरून सासरी जाते. म्हणून त्या माहेरमधून तो तिचा तो भाग आहे तो निघतो आणि इकडचं जे ग्रूमचं सर्कल आहे ते सर्कल विस्तारतं आणि तिला सामावून घेण्यासाठी ते तिथे जागा तयार करतं. आणखीन ती जी आपण आता हिरवा रंगाची ती लाईन जी ब्राईड म्हणून उजवीकडच्या सर्कलमध्ये बघतोय, तर तो ऍक्च्युली तो हिरवा तुकडा दाखवणं अपेक्षित आहे, पण यांना टेक्निकली त्याच्यात प्रॉब्लेम आले म्हणून आपण दाखवू नाही शकलो. आता ही मुलगी जेव्हा कुटुंबामध्ये येते तेव्हा सर्वसाधारणपणे एक हात तर अर्थातच नवरा धरणार, पण लग्न करून त्यांनी तिला म्हणजे त्या दोघांनी पसंती करून त्यांचा होपफुली त्यांचा निर्णय एकमेकांशी लग्न करण्याचा फायनल डिसिजन, आणि त्यांनी तिला आपल्या घरामध्ये आणलंय कारण आपल्याकडे अजूनही मुली लग्नानंतर मुलाकडे जातात, त्याच्यामुळे त्यांनी आणलंय. त्यामुळे एक हात त्याचा आहे जो तिला मॅक्सिमम सपोर्ट देणारा हात आहे. आणि दुसरा हात मदर इन लॉ इथे आपण का दाखवलीये दुसरा हात धरलेली, कारण युजली सर्वसाधारणपणे आमच्याकडे ज्या केसेस येतात त्याच्यात असं दिसतं की
मदर इन लॉ ऑलवेज प्ले मोर इन्फ्लुएन्शियल रोल. ओके, सासूबाईंचा अधिक इन्फ्लुएन्शियल रोल, प्रभावी रोल आपल्याला दिसतो. आता आपण हे सगळं बोलतोय, याच्यामध्ये राईट अँड रॉंग, गुड अँड बॅड, सायकोलॉजीमध्ये चूक बरोबर, आणखीन चांगलं वाईट वगैरे असं काही नसतं. तर रॅशनल काय आहे, अप्रोप्रिएट म्हणजे योग्य काय आहे, रॅशनल म्हणजे विवेकी काय आहे, हा असा सगळा विचार सायकोलॉजी करते. त्याच्यामुळे याच्यात राईट अँड रॉंग असं काही नसतं. पण सर्वसाधारणपणे दिसणारं हे चित्र आहे, की ती आत येते, एक हात मुलगा धरतो, एक हात सासूबाई धरतो. आता हे बदललेलं स्ट्रक्चर आहे. आता तुम्ही मला सांगा की हे जे डावीकडचं ब्राईडचं सर्कल होतं, ज्या मुलीने 2 हात धरले होते, एक हात आईचा धरला असेल, दुसरा वडिलांचा धरला असेल किंवा तिच्या बहीण भावाचा धरला असेल. आता त्या सर्कल मधनं ती बाहेर येते तेव्हा तिला दोन्ही हात सोडावे लागतात, बरोबर. तिच्या कुटुंबातल्या लोकांचे दोन्ही हात तिला सोडावे लागतात. आणि ती जेव्हा इकडे येते ह्या सर्कलमध्ये, तेव्हा तिला आत घेण्यासाठी त्या नवऱ्या मुलाला त्याचे किती हात सोडावे लागतात? तर फक्त एक हात सोडावा लागतो, बरोबर ना. त्यांनी त्याच्या वडिलांचा किंवा आईचा धरलेला जो हात आहे तो तसाच आहे. मग तुम्ही मला सांगा की दोन्ही हात सोडून आपल्या माहेरच्या युनिट मधून बाहेर पडायचं आणि एका नव्या युनिटमध्ये आपल्यासाठी जागा करून घ्यायची, ज्याचा एक हातच फक्त सोडला लागलेला आहे नवऱ्याला तिचा हात पकडण्यासाठी, दुसरा त्याचा हात बहुतांशी वेळा आई बरोबर धरलेलाच आहे. तर मग कठीण काय आहे? 2 हात सोडून, आपलं कुटुंब सोडून पूर्णपणे नव्या कुटुंबात जाणं, का असलेल्या कुटुंबामध्ये काही बाकीचा बदल न होता फक्त नवीन येणाऱ्या व्यक्तीला एक हात धरून सामावून घेणं आणि दुसरा हात आपल्या जन्माला आलेल्या घातलेल्या व्यक्तीच्या आई किंवा वडिलांचा धरून ठेवलं किंवा बहीण भावंडांचा. तर ह्याच्यातून मुलीच्या मेंदूमध्ये अँझायटी म्हणजे चिंता, काळजी, अस्वस्थता, बेचैनी, ऍप्रिहेन्शन हे सगळं निर्माण होतं. अजिता देशपांडे, तुम्ही तुमचा व्हिडिओ बंद कराल प्लीज. हे त्याच्यातून आणि म्हणून ती मुलगी थोडीशी चिंतित का होते, काळजीत का होते, किंवा एक बेचैनी का येते, किंवा अस्वस्थता का येते, ओके, याचं उत्तर ह्याच्यामध्ये आहे. आता 2 प्रकारची नाती इथे निर्माण होणार आहेत. एक पती पत्नींचं नातं, ओके, आणि एक नव्या सुनेबरोबर सासू सासऱ्यांचं नातं. आता उजवीकडे आपण ते दाखवलेलं आहे, 2 मी आपण दाखवलेले आहेत, आपण तो कॅपिटल वाय दाखवलाय आणि मग आपण खाली असं म्हटलंय की हेल्दी युनिट. आता पहिलं पती पत्नीचं नातं घेऊया. जर हे दोघंही जण इमोशनली स्टेबल असतील, हेल्दी असतील, म्हणजे त्यांचं भावनांचं व्यवस्थापन किंवा इमोशन मॅनेजमेंट ही जर अधिक चांगली असेल, अधिक निकोप असेल, अधिक सुदृढ असेल, तर ही दोन्ही माणसं त्यांच्या नात्यामध्ये सकारात्मकता टाकण्याच्या शक्यता जास्त. आता सकारात्मकता म्हणजे काय? तर सकारात्मक स्वसंवाद, त्या सकारात्मक स्वसंवादातून सकारात्मक विचार निर्माण होतात, ज्याला आपण थॉट प्रोसेस म्हणतो किंवा बिलीफ सिस्टीम म्हणतो. त्याच्यातून सकारात्मक भावना निर्माण होतात आणि मग त्याच्यातूनच सकारात्मक वर्तणूक तयार होते. आपल्याला दिसताना फक्त वर्तणूक दिसते, पण वर्तणुकीच्या मागे मेंदूमध्ये एवढं सगळं काही घडत असतं. भावना तयार होत असतात, त्या भावना विचारांच्या साखळीमुळे तयार होत असतात, ती विचारांची साखळी आपल्या स्वसंवादाने सुरू होत असते. म्हणून जर आपले सहसंवाद सकारात्मक असतील तर आपली नात्यातली वर्तणूक सकारात्मक होण्याची शक्यता खूप जास्त वाढते. आपण संत माणसं नाही आहोत, त्यामुळे आपण सततच सकारात्मक नसतो. अधूनमधून नकारात्मकता ही सगळ्यांच्याच वर्तनात डोकावतच असते, ती धरून चालायची. परंतु सकारात्मक भावनांचं आणि वर्तणुकीचं प्रमाण जर जास्त असेल तर ह्युमन रिलेशन्स ह्या रेसिप्रोकेटिव्ह असल्यामुळे मी जर कोणाशी प्रेमाने वागले तर समोरील व्यक्ती सुद्धा माझ्याशी प्रेमाने वागण्याच्या शक्यता जास्त निर्माण होतात. समोरची व्यक्ती
तिच्या ब्रेन डिझाईन प्रमाणे, तिच्या पर्सनॅलिटी प्रमाणे वागत असते, हे खरंच आहे. आणि दॅट इज अ फॅक्टर बियॉन्ड माय कंट्रोल. ओके. परंतु रेसिप्रोकेशन ही गोष्ट आहे. तुम्ही रस्त्यावर सुद्धा बघा, समजा तुमच्या वाहनाला कोणी धडकणार आणि तुम्ही जर त्याच्याशी ओढून, काय दिसत नव्हतं का तुला, डोळे फुटले होते का, असं जर म्हणला तर तो माणूस तुमच्या अंगावर आल्याशिवाय राहणारच नाही. ओके. परंतु आपण जर बोलताना, अरे हा काहीतरी गडबड झालेली दिसते, बरं आता जे झालं ते झालं, आता आपल्याला याच्याबद्दल काय करता येईल, अशा स्वरूपात बोललं तर मला तुझ्याशी बोलण्यात काय रस नाही, मी काय, माझा संबंध नाही ऍक्सिडेंटशी, जा तुझ्या मार्गाने, असं सहसा कोणी आपल्याला बोलणार नाही. तर आपण ना कम्युनिकेशन स्टाईल आणि इमोशनल एक्सप्रेशन, ओके, या बाबतीत आपलं खूप सारं दुर्लक्ष होत असतं. आणि मग आपण काय म्हणतो की माझ्या तसं काही मनात नव्हतं, नसेल ना, पण लक्षात घ्या, इमोशन्स ऑलवेज ट्रॅव्हल फास्टर. ओके. आणि त्या तुम्हाला चेहऱ्यावर दिसतात, बॉडी लँग्वेज मधून दिसतात, त्यामुळे भावनाच आधी पोचतात. त्यामुळे तुम्ही चिडलेले असाल आणि ती भावना तुम्ही समोरच्याला पोचवत असाल तर तुमच्या मनात काही असेल पण नसेल, पण बोलताना जर तुम्ही आक्रमक झाला, तुम्ही डोळे मोठे केले, तुमची टोनल क्वालिटी तुमच्या नकळत बदलली, आवाज मोठ्यांदा आला, रफ आला, तर समोरच्या माणसाला तुम्ही रागावलात असाच मेसेज मेंदू देतो. ओके. समोरचा माणूस तसाच तो मेसेज घेतो. आणि आपला मेंदू हा 3 महत्वाची इन्स्टिंक्ट त्याच्यामध्ये डिझाईन्ड आहे. सेल्फ सर्व्हायव्हल, सर्व्हायव्हल ऑफ माय स्पीसी आणि सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. सगळी जीवित सृष्टी या 3 सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट्सनी जगते. ओके. त्यामुळे मेंदूला जेव्हा केव्हा आपलं सर्व्हायव्हल स्टेकला लागलं आहे, माझ्या अस्तित्वाला आता धोका पोचतो आहे, असा सिग्नल मिळाला की मेंदूचा सेल्फ डिफेन्स मेकॅनिझम सुरू होतो. मेंदू बचाव करण्याच्या पवित्र्यात जातो. आणि प्रत्येक मेंदूचं सेल्फ डिफेन्स मेकॅनिझम म्हणजे बचाव पवित्रा हा वेगळा वेगळा असतो. ओके. त्यामुळे काही माणसं मग तिथून निघूनच जातात, काही माणसं एकाला 2 करतात. ओके. काही माणसं एकदम जी अगदी गरीब स्वभावाची माणसं असतात ती स्वतःला त्याचा त्रास करून घेतात, वाईट वाटून घेतात. पण या सगळ्यामध्ये बळी जातो तो नातेसंबंधांचा जातो. आणि आपण इथे सशक्त नातेसंबंधांच्या बद्दल जर बोलतो आहोत तर आपल्याला त्या दृष्टीने तो विचार करणं इथे गरजेचं आहे. आणि म्हणून मी खाली असं दाखवलेलं आहे की ही 2 माणसं जर त्यांच्या भावनांच्या व्यक्तीकरणामध्ये, त्यांच्या वर्तनामध्ये जर सकारात्मक असतील, त्यांच्या भावनिक व्यवस्थापन ते चांगलं करत असतील, तर मग ज्या कुठल्याही 2 माणसांचे जे नातं निर्माण होईल, ते नवरा बायकोचं असू दे, ओके, पालक आणि मुलांचं असू दे, नवीन सून आणि सासू सासऱ्यांचं असू दे, ते इमोशनली हेल्दी असण्याच्या म्हणजे भावनिक दृष्ट्या ते नातं सशक्त असण्याच्या शक्यता आपण निर्माण करतो. आणि एम उलटा केला की डब्ल्यू होतो ना, म्हणजे त्याचा काय अर्थ आहे की लग्नानंतर जीवनात एवढी उलथापालथ होतेच. आणि म्हणून या उलथापालथीसाठीच तयारी करायची असते. त्यामुळे लग्नानंतर कमीत कमी आपण चिंतित होऊ, कमीत कमी आपण अँक्शियस होऊ, कमीत कमी आपण अस्वस्थ होऊ, कमीत कमी बेचैन होऊ, जेव्हा की आपण तयार आहोत, कशाला सामोरं जायचं हे आपल्याला माहिती आहे. आपण आपल्या जोडीदाराशी खूप व्यवस्थित ओळख करून घेतलेली आहे लग्नाच्या आधी, जोडीदाराच्या कुटुंबाशी करून घेतली आहे, आपली ओळख जोडीदाराला आणि त्या कुटुंबाला करून दिली आहे, त्यांच्या गरजा आपण समजून घेतल्या आहेत, आपण त्यांच्या समजून घेतल्या आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी सूर जुळताना पुस्तकामध्ये संधीकाली या आशा असं म्हटलंय की ह्या संधी देण्याचा काळ आहे स्वतःला आणि इतरांना. कधीही लग्नाची घाई करू नका. 15 दिवसात लग्न झालं, महिन्यात लग्न झालं समजायचं गोंधळ आहे काहीतरी. हा पहिला प्रश्न आम्ही विचारतो जेव्हा मॅरिटल इश्यूज घेऊन येतात तेव्हा, की लग्न ठरल्यापासून लग्न किती दिवसात झालं. तर दिस इज व्हॉट दॅट इज. आणि मग तुम्ही खाली बघाल तर ते हेल्दी युनिट तुम्हाला दिसतंय. आता हेल्दी युनिट म्हणजे काय, तर आयदर निकोप वैवाहिक जीवन किंवा निकोप कौटुंबिक जीवन. तर आता हे जर नवरा बायकोंचं नातं असेल तर आपण निकोप वैवाहिक जीवनाबद्दल बोलतोय. हे जर नवरा बायको डावीकडे आणि आई वडील उजवीकडे ह्याचे किंवा तिचे दोघांपैकी कोणाचे,
तर आपण त्या हेल्दी युनिट म्हणजे त्या निकोप कौटुंबिक जीवनाबद्दल बोलतोय. म्हणजे पर्यायाने आपण या नात्यामध्ये काय टाकणार, त्याच्यावर समोरून काय येणार हे अवलंबून आहे. श्यामलाताई बनारस यांचं एक फार सुंदर सेशन मी पूर्वी अटेंड केलं होतं, की लग्नाच्या आधी ते दोन्ही घरांनी, विशेषतः मुलग्याच्या घरांनी म्हणजे सासरच्या घरांनी कसं तयार व्हायला पाहिजे. तर त्या असं म्हणाल्या होत्या, की लग्न ठरलं की म्हणजे आपलं सगळं बाह्यरूप आपण सुरू करतो. आता आपण घर रंगवून घेऊ, घरातलं नको असलेलं सामान काढून टाकू, नवरा बायकोंची जी नवीन रूम असणार आहे तिथं काहीतरी फर्निचर करून घेऊ, सगळं बाह्यदर्शनी गोष्टी. पण मी जर सासू सासरे असेल तर मी स्वतःला या नवीन येणाऱ्या मुलीसाठी कसं तयार करणार आहे. प्रत्येक माणसामध्ये असतात तसे माझ्या स्वभावामध्ये काय काय गुणदोष आहेत, माझ्या या दोषांचा येणाऱ्या मुलीला त्रास होऊ शकतो का. तर आम्ही दोघं नवरा बायको म्हणून म्हणजे सासू सासरे जे काही एक 25-30 वर्ष एकत्र राहिलोय, तर आता त्या दोघांचे ब्रेन एकमेकांना अडॅप्ट झाले. तो मुलगा त्याच घरात वाढलाय, त्याचाही ब्रेन आई वडिलांच्या ब्रेनला म्हणजे वर्तणुकीला अडॅप्ट झालाय. त्यामुळे कुठली गोष्ट मनावर घ्यायची, कुठली नाही घ्यायची, कुठल्याकडे दुर्लक्ष करायचं, कुठल्याकडे नाही करायचं, यातला त्याचा मेंदू सरावलाय. अडॅप्टेशन ही आपली मूलभूत हे आहे, प्रेरणा आहे. बॉसच्या समोर कोणी आपण किती शॉर्ट टेम्पर्ड असलो तरी बॉसच्या समोर आपण आरडाओरडा नाही करत, कारण आपल्याला माहिती आहे ते आपलं फायनान्शियल आणि प्रोफेशनल सर्व्हायव्हल आहे. तर मग तिथे आपण अगदी रिस्पेक्टफुल वागणार, ओबिडियंट असणार. घरी येऊन तो राग काढू, वड्याचं तेल वांग्यावर काढू, पण तिथे नाही, कारण दॅट इज आपल्या ब्रेन मध्ये ती अडॅप्टेबिलिटी आपल्या सर्व्हायव्हल साठीची. तर त्याच्यामुळे आपल्याला हे आपली स्वतःची एक ओळख या निमित्ताने नव्याने करून घ्यायची आहे का, की येणाऱ्या सुनेच्यासाठी कुठले दोष त्रासदायक माझे होऊ शकतात. ती पण काही गुणांचा पुतळा नसणार आहे, तुमचा मुलगाही गुणांचा पुतळा नाही, कुठलाच माणूस नसतो. प्रत्येक माणूस हा स्ट्रेंथ्स आणि विकनेसेसनीच बनवलेला आहे आपल्या सेल्फ ऍक्च्युअलायझेशनसाठी. तसं नसतं तर आपण आपला विकासच होऊ शकला नसता. तर ही स्वतःची ओळख, आपण ज्या व्यक्तीशी लग्न करतो त्या जोडीदाराची ओळख, आणि आपली ओळख जशी आपण आपल्या घरात येणाऱ्या नव्या मुलीला करून देणार आहोत नवरा म्हणून, जोडीदार म्हणून, तसंच आपल्या आईवडिलांची पण ओळख करून देणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की काही वादावादी झाली सासू सासऱ्यांच्या बरोबर, तर बऱ्याच वेळेला मुलगा एस्पेशली किचन मध्ये, ते किचन मधलं मला काही जाऊ नका, ते तुमचं तुम्ही बघा. अरे आई कोणाची आहे. हा, तर तुझ्या आईचे जे काही गुणवैशिष्ट्य असतील तू ती शेअर कर ना. की आहे माझी आई थोडीशी पॉझिटिव्ह, ती एकदम तिच्या स्वयंपाकघराचा ताबा नाही देणार. ओके, हळूहळू तुझ्या बद्दल तिच्या मनात विश्वास निर्माण होईल तेव्हा ती देऊ शकेल, पण तरी पण मी आईशी बोलतो, तू काळजी करू नको. मी बऱ्याच वेळा एक उदाहरण देते की एका घरामध्ये एक मुलगी लग्न करून आली. आणखीन अनुराधा, ते माझं घड्याळाकडे लक्ष आहे, मी 2 मिनिटात एवढं उदाहरण देते आणि संपवते. चालतंय ना. हो हो हो, अगदीच चालतंय. हो. तर तो मुलगा आयटी मध्ये होता आणि त्या सासू सासऱ्यांना वाटत होतं की हा इतक्या मोठ्या पदावर काम करतो, एवढा हायली एज्युकेटेड आहे, तर ह्याला अशाच पद्धतीची हायली एज्युकेटेड आणखीन अशी मुलगी पाहिजे. तर मुलगा असं म्हणाला की बघा की म्हणजे ती मुलगी आली तर आता काही नोकरीच्या ठिकाणी असं स्त्री पुरुष भेदभाव नसतो, त्यामुळे माझे जसे जास्तीचे तास असणार, उशिराने कॉन्फरन्स कॉल असणार, सगळे तुमचे पण असणार. आणि आई त्या काळामध्ये बँकेत नोकरी करत होती, त्यामुळे त्या काळातल्या बँकेतल्या नोकऱ्या आणि आताचं जीवन ह्याच्यामध्ये प्रोफेशनल लाईफ ह्याच्यात जमीन अस्मानाचं अंतर आहे. तर सगळं ते मुलांनी समजावून सांगितलं होतं, तरी पण त्यांनी शेवटी आयटीच्या मुली बघण्याचा आग्रह केला आणि त्या मुलांनी काही फक्त आयटीतल्याच बघितल्या असं नाही, पण योगायोगाने त्याला आयटीतली मुलगी आवडली. आता लग्न झालं आणि त्याच्यानंतर मुंबईतली ही केस आहे, त्यामुळे सकाळी सगळं आटपायचं आणि ती कुठली ती डोंबिवली फास्ट सारखी कुठली तरी एक ट्रेन पकडायची आणि कामाच्या ठिकाणी हजर व्हायचं. तर खूप तारांबळ सगळी व्हायला लागली आणि तिने आधीच विचारलं होतं की म्हणजे माझ्याकडनं तुमच्या काय अपेक्षा आहे. तर त्या सासूबाई म्हणल्या होत्या की सकाळच्या स्वयंपाकाचं तू बघ, रात्रीच्या स्वयंपाकाचं मी बघत जाईन, कारण तुमच्या येण्याच्या वेळा काही नक्की नसतात.
सो तिने त्याच्याप्रमाणे प्लॅनिंग करायला सुरुवात केली, वेळेचं प्लॅनिंग, कामाचं प्लॅनिंग वगैरे. आता ते प्लॅनिंग करताना तिच्या असं लक्षात आलं की सकाळची इतक्या गडबडीच्या ह्याच्यात कणिक भिजून पोळ्या होईपर्यंत वेळ लागतोय आणि तिला कामावर जायला उशीर व्हायला लागला. बॉस तिला ओरडायला लागला की तर ठीक आहे, महिना होऊन गेला, नवीन लग्न वगैरे, ठीक आहे, आता वेळेवर यायला पाहिजे वगैरे, कारण एक गाडी चुकली की पुढची गाडी 10-15 मिनिटं नसते, व्हॉटएव्हर. तर मग तिने काय केलं, मुंबईत सगळे लोक उशिरा झोपतात तुम्हाला माहिती आहे. सो रात्री झोपण्यापूर्वी ती कणिक भिजवून ठेवायची आणि सकाळी उठल्यावर मग कणिक भिजवण्याचं आणि वेळ वाचायचा आणि ती चांगली भिजलेली असल्यामुळे पोळ्या पण चांगल्या व्हायच्या. आता या सासूबाईंनी बघितलं फ्रीज मधनं तिला भिजवलेली कणिक काढताना आणि त्या म्हणाल्या की हे काय आदल्या दिवशी भिजवलेली कणिक, आमच्याकडे नाही चालत शिळ्या कणकेच्या पोळ्या. तर ती काहीच बोलली नाही. ओके. आणि ती नवऱ्याला म्हणाली की अरे माझी अशी अडचण होतीये आणि मला कळत नाहीये की हे कसं हँडल करायचं, तर तू प्लीज तुझ्या आईशी बोलशील का, काय करू शकतो आपण याचं. तर त्यांनी नेहमीप्रमाणे, ते मला काय किचन मधलं माहिती नाही, कारण त्यांना काय ताटात आलेली पोळी खायची एवढंच माहिती असतं बऱ्याच वेळेला. आता बदलतंय हळूहळू, पण बऱ्याच काळपर्यंत असं चित्र होतं. तर त्यामुळे मग तिला कळेना मग आता काय करावं. मग तिने असं ठरवलं की म्हणजे आपण म्हणजे कणिक भिजवण्यापासून पोळ्या करेपर्यंत वेळ मधला कमी पडायला लागला. तर आत्ताच भिजवलीस ना कणिक, लगेच पोळ्या लाटायला घेतल्यास, मग कशा पोळ्या मऊ होतील. अर्धा तास तरी कणिक भिजली पाहिजे, डब्यात द्यायच्या असतात त्या पोळ्या, 4-5 तासांनी खाल्ल्या जातात, तोपर्यंत त्या मऊ राहायला पाहिजेत. त्यांची आपली एक फिलॉसॉफी होती. आता तिला कळेना की करावं काय. ऑफिस तर वेळेवर गाठलं पाहिजे, आदल्या दिवशी भिजवलेली कणिक चालत नाही, कणिक भिजवल्यापासून पोळ्या करेपर्यंत अर्धा तास पण जायला पाहिजे आणि एवढा वेळच हाताशी नाहीये. ओके. मग फायनली तिने जेव्हा हे मुलाला तिच्या सांगितलं किंवा तिच्या नवऱ्याला की आता मी काहीच करू शकत नाही आणि ह्याच्यातनं मार्ग तूच काढू शकतोस, मी बोलले तर त्यांना आवडणार नाही, मी खूप नवीन आहे, तुझी आई आहे, कसं सांगायचं ते बघ. ओके. फायनली त्या मुलांनी, आता इथे आपण सायकोलॉजी बद्दल बोलतोय, सो विल टॉक अबाउट बिंग इमोशनल अँड बिंग रॅशनल. ओके. सो फायनली तो मुलगा अत्यंत रॅशनली आईला म्हणाला की आई अशी अडचण आहे, तर आपण याच्यातनं काय मार्ग काढूयात. ओके. तर त्यांना काही ते फारसं अर्थातच रुचलं नाही आणि त्या काहीच बोलल्या नाही. मग तो म्हणाला की एक 2-3 दिवस आपण सगळ्यांनी विचार करूया, 2-3 दिवसांनी काय मार्ग यातनं काढता येतोय बघूया. 2-3 दिवसांनी परत आईकडे गेला की तुला काही मार्ग निघाला का. तर त्या रागावलेल्याच होत्या. त्या म्हणाल्या की आता मी आली नवीन घरामध्ये आणि लगेच तू तिच्या बाजूचा झाला. हे टिपिकल वाक्य जी असतात ती. ओके. सो तो म्हणाला की हे बघ आई, आपल्याला एक प्रश्न सोडवायचा आहे आणि मी पहिलं सगळ्यात तुझ्याकडे आलो उपायांच्यासाठी. तर तुला जर कुठला उपाय नसेल सुचत, ओके, मग मी एक उपाय सुचवतो. तर आपल्या घरात सगळ्यात लवकर कोण उठतं, तर तू उठतेस. हां, तर तू असं करतेस का की तू उठल्यावर सगळ्यांचा चहा करतेस, तर ते चहाचं काम मी तिला करायला सांगतो आणि कणिक तू उठल्या उठल्या तू कणिक भिजवून ठेव, म्हणजे ती ताजी पण राहील आणि तुला हवी तशी ती तासभर भिजेल पण, म्हणजे पोळ्या पण नीट होतील. आता हा किती रॅशनल उपाय होता, पण आवडलं नाही, कारण आपल्याकडे ह्या गोष्टी अगदी टिपिकली इमोशनली बघितल्या जातात आणि कुठल्या कुठल्या भावना असतात ते मी सांगतच नाही, सगळे मनामध्ये ओळखून आहे. हं? आणि मग त्याच्यामुळे मग त्या 15 दिवस रुसून बसल्या. तर त्या मुलांनी तिला सांगितलं की ठीक आहे, तिला नाही करायचंय ना मी सांगतोय तसं, तू आपलं तुला द्या दोन्हीतली जी पद्धत सोयीची आहे ती कर, आदल्या दिवशी भिजव किंवा अर्धा तासाने लाट, जे काय असेल ते. आणि मग 15 दिवसानंतर त्याच्या जेव्हा लक्षात आलं की नोबडी इज एंटरटेनिंग हर, कारण इट वॉज नॉट रॅशनल, म्हणून त्याच्यामध्ये मला विचारत नाही, तुला विचारत नाही वगैरे अशी भानगड नाहीये. तर आपल्याला एक प्रश्न सोडवायचा आहे तर तो रॅशनली सोडवावा लागतो. तर अशा ह्या सगळ्या गमती-जमती घडत असतात आणि हे असं का घडतं? तर मगाशी जे तुम्हाला हे दाखवलं, प्रारूप एक दाखवलं की ही जी रिलेशनशिप दाखवली, तर आम्ही नेहमी असं म्हणतो की मॅरेज ब्रिंग्स 2 अँक्शियस वुमन टुगेदर. मुलगी अँक्शियस झालेली असते कारण तिचं एका रात्रीत सगळं बदलतं जग. आणि आई एक अँक्शियस झालेली असते की बहुतेक घरातली एखादाच मुलगा असतो आणि मोस्ट ऑफ द मदर्स आर पॉझिटिव्ह अबाउट देअर सन्स आणि त्याच्यामुळे आता आपलं काही तो ऐकणार नाही, आता तो आपल्या ताब्यात राहणार नाही आणि त्याच्यासाठी काय काय माणसं करतात तो एक वेगळाच विषय आहे, पण खूपच काही गोष्टी घडतात. आणि त्याच्यामुळे काय होतं की काय मग ह्या 2 बायका, अँक्शियस बायका ह्या नात्यात टाकणार आहेत, सांगा तुम्ही मला. असुरक्षितता टाकणार, अस्वस्थता टाकणार,
चिंता काळजी टाकणार. तर ही काही हेल्दी फिलिंग्स नाहीच आहेत ना. म्हणजे याच्यात काही वेलकमिंग काही आहे का? सांगा मला तुम्ही. की बाबा केअर टाकतायत, कन्सर्न टाकतायत, आस्था टाकतायत, आनंद टाकतायत. नवीन नातं निर्माण झालंय. आपल्या घरामध्ये एक छान आनंद निर्माण करायचा आहे. पण भावना सगळ्या ह्या जातायत नात्यामध्ये. तर नातं आनंदी नातं आकाशातून नाही ना पडत. ते आपल्यालाच निर्माण करायला लागतं. आणि ही जी सगळी प्रोसेस आहे ना, ही विकासाची प्रोसेस आहे. ही स्वतःला समजून घेणं एक व्यक्ती म्हणून, आपले गुणदोष समजून घेणं आणि नातं आपलं हेल्दी करण्यासाठी आपल्या गुणांचा विकास करणं आणि आपले दोष शक्यतो तीव्रतेने तरी किमान, वारंवार तरी किमान, आणखीन कालावधी म्हणजे किती काळ राग धरणार, या 3 इंटेन्सिटी, फ्रिक्वेन्सी आणि ड्युरेशन, ह्या 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. ह्या पद्धतीने नातेसंबंधांमध्ये येणार नाहीत ह्याची काळजी घेणं आणि नवीन आलेल्या व्यक्तीला तिच्यासाठी सगळं नवीन आहे. तिला 3 माणसांशी ऍडजस्ट करायचंय, 3-4 जे काय असेल ते. आणि आपल्याला एकाच व्यक्तीशी ऍडजस्ट करायचंय हे लक्षात घेऊन आपण मोठी माणसं म्हणतो ना, सासू-सासरे, आई-वडील म्हणजे वयाने मोठी ज्येष्ठ अशी आपण माणसं म्हणतो. सो नॅचरली ज्येष्ठ माणसांच्याकडनं जास्त मॅच्युरिटी अपेक्षित आहे, परिपक्वता अपेक्षित आहे, समजूतदारपणा अपेक्षित आहे. कारण तुमच्याकडे बघूनच पुढची पिढी मग तयार होणार आहे. तर हे जर दोन्ही बाजूनी होऊ शकलं, दोन्ही बाजूनी जर आपलं गुणांचं वर्धन आणि जे आपले जे विकनेसेस आहेत, ओके, तर ते जाणीवपूर्वक ते आपल्या कंट्रोलमध्ये ठेवणं, हे जर आपण करू शकलो तर हा आपला वैयक्तिक विकास झाला. आणि अशी 2 माणसं आपला वैयक्तिक विकास जर साधत असतील तर त्याच्यातून नात्याचा विकास होतो. आणि मग पती-पत्नींचं युनिट आणि सासू-सासऱ्यांचं युनिट, अशी 2 युनिट्स आता आपण एकत्र आणूया. आणि अशी 2 युनिट्स जर ह्याच्यामध्ये अशा पद्धतीची सकारात्मकता अधिक टाकत असतील, तर मग त्यांचं एक कौटुंबिक युनिट जे आहे, ते पण मग अर्थातच निकोप होणार. आणि म्हणून कौटुंबिक विकास हा स्वविकासापासूनच सुरुवात होतो. आणि म्हणून ती शेवटची स्लाइड 1च मिनिटं दाखवणार का? हा. तर हे जे शेवटचं तुम्हाला जे 5 कप्पे दिसतायत, आता जे आधी बोलले होते, इंडिव्हिज्युअल वैयक्तिक, मॅरिटल वैवाहिक, फॅमिली कौटुंबिक, सोशल सामाजिक आणि प्रोफेशनल व्यवसाय. तर जर तुमचा वैयक्तिक विकास तुम्ही साधला, जे मी म्हटलं तसं की गुणांचं किंवा शक्तिस्थानांचं वर्धन आणि आपल्या मर्यादांचं, आपल्या दोषांचं उच्चाटन करण्याचा प्रयत्न, विशेषतः जे वैवाहिक आणि कौटुंबिक नात्यासाठी गरजेचं आहे, पण ह्याबद्दल आपण आता जास्त बोलतोय. तर हा माझा वैयक्तिक विकास झाला. माझा जो वैयक्तिक विकास झाला, तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हे शेजारचं युनिट वाय लिहिलेलं, की मी सकारात्मक गोष्टी त्या नात्यामध्ये जास्त टाकीन. म्हणजे माझ्या वैवाहिक जीवनाचा विकास झाला. कारण दोन्ही माणसं सकारात्मक गोष्टी टाकतायत. आणि आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आता 2 वी एकत्र येतायत. म्हणजे वैवाहिक नातं आणखीन कौटुंबिक नातं, ही 2 माणसं परत हेल्दी गोष्टी टाकतायत. ह्याच्यातून मग आपलं कौटुंबिक विकास होणार. आणि मग त्यामुळे तुमचा सामाजिक विकास होतोच. कारण समाजामध्ये मग तुम्ही नेहमी कुठेही जिथे जाल तिथे आनंद आणि समाधान देत जाता. नाहीतर मग सतत कुरकुरी, तक्रारी. आणि आपण जेव्हा असं कुरकुरी, तक्रारी करतो तेव्हा पहिला निगेटिव्हिटी आपल्यामध्ये असते. म्हणजे कुठलेही तुम्ही संत साहित्य वाचलं तर सगळीकडे त्यांनी म्हटलेलं आहे, की जे आडात असतं ते पोहऱ्यात येतं. किंवा दुसऱ्यांचे दोष तुम्हाला दिसतात म्हणजे तुमच्यात दोष आहेत, असं सगळ्या संत साहित्यामध्ये लिहिलेलं आहे. तर त्याच्यामुळे आपण पण आपले डोळे नेहमी समोरच्याला बघत असतात ना. इंट्रोस्पेक्शन आपल्याला लहानपणापासून कधी शिकवलंच जात नाही. आणि त्याच्यामुळे दुसऱ्यांच्या बरोबर आपल्याला चॅलेंजेस आले की आपल्याला दुसऱ्यातले दोष जास्त दिसायला लागतात आणि यात आपले दोष बघायचे राहूनच जातात. आणि म्हणून आपल्या विकासाबद्दल आपण बोलतो तेव्हा आपण आपल्या दोषांच्या ऍक्च्युअली उच्चाटनांबद्दल बोलत असतो. आणि आपण समरसतेबद्दल बोलत असतो, आपण समभावाबद्दल बोलत असतो, आपण समानतेबद्दल बोलत असतो. ह्या सगळ्या अतिशय आपल्या कुटुंबाचा विकास करण्यासाठी खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि येणारी मुलगी ओके कदाचित खूप नवीन नवीन गोष्टी घेऊन येत असू शकते. ती घराला एक नवीन अतिशय
सशक्त असा आयाम देऊ शकते. त्याच्यासाठी आपल्याकडे खुलेपणा मनाचा पाहिजे. तसंच ज्या घरात ती मुलगी जाते, त्या घरातल्या लोकांच्याकडनं सुद्धा तिला शिकण्यासारखं खूप असू शकतं. तिचाही विकास त्याच्यामुळे होतो. पण सगळी माणसं एकमेकांकडनं शिकतच असतात आणि शिकणं हे कधी न संपणार आहे. तर त्यामुळे विवाहामध्ये एकमेकांच्याकडनं शिकायला भरपूर व्हावे. कुटुंबामध्येही एकमेकांकडनं शिकायला खूप व्हावे. आणि प्रत्येक शिकणं हा विकासच आहे ना. प्रत्येक शिकणं ही प्रगतीच आहे. म्हणून ही प्रगती ही वैयक्तिककडून वैवाहिक आणि कुटुंबाकडे जाणारी असते आणि हे सगळं हातात हात घालून जातं आणि आपल्या सगळ्यांचा एक अंतिम जे ध्येय म्हणतात किंवा गोल हा कॉमनच असतो. सगळ्यांचा सारखाच असतो. प्रत्येकालाच वैवाहिक आणि कौटुंबिक जीवनामध्ये समाधान आणखीन आनंद हवा असतो. पण तो वरनं पडत नाही. तो आपल्यापासूनच निर्माण होणार असतो आणि आपल्यापासूनच सुरू होणार असतो आणि म्हणून ह्याची जबाबदारी जर प्रत्येकाने घेतली तर मला असं वाटतं की आपण आपल्या वैयक्तिक विकासाबरोबर आपल्या विवाहाचाही विकास करू शकू, वैवाहिक नात्याचा आणि कौटुंबिक नात्याचाही विकास करू शकू आणि हा विकासच आपल्याला एका निकोप वैवाहिक जीवनाकडे आणि निकोप कौटुंबिक जीवनाकडे घेऊन जाईल. मी थांबते आता. मला वाटतं मी 5 ते 10 मिनिटं जास्त वेळ बोललीये, पण हा विषय खूप मोठा आहे आणि मला तो 50 मिनिटात बसवायचा होता. त्याच्यामुळे मी दिलगीर आहे 10 मिनिटं जास्त घेतल्याबद्दल. आता तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही अवश्य विचारू शकता. नाही वंदना, नाही धन्यवाद. ते योग्यच झालं. असतील तर जरूर विचारा. हॅलो हॅलो मी विचारू बोला. शकते का प्रश्न? हॅलो मी प्रश्न विचारू शकते का? हो, विचारा ना, विचारा. नक्की हा, विचारा. नमस्कार नाव सांगा वंदनाताई. तुमचं. नमस्कार. माझं नाव सीमा उपळेकर. हा, खूप छान झालं तुमचं सेशन. आणि तुम्ही धन्यवाद. सुरुवातीला जसं म्हणालात की विवाहाबद्दल पण आपल्याला शिकवायला पाहिजे मुलांना हो. किंवा मुलींना, म्हणजे मुलं म्हणजे मुलं मुली कोणालाही. तसं मला वाटतं आपल्याकडे एक अपब्रिंगिंग मध्ये हे जे पूर्वापार चुकीच्या समजुती मुलांना शिकवल्या जातात की सासू वेगळी, आई वेगळी किंवा नणंद वेगळी. नणंदी कधी मैत्रीण का नाही होऊ शकत तुमची? किंवा सासू ही तुमची आई, म्हणजे आई असं आपण म्हणतात हल्ली सगळ्या मुली सासूला आई मम्मा वगैरे. पण ते नुसतं म्हणण्यापुरतं राहतं, नात्यात ते उतरत नाही किंवा भावनेनी ते येत नाही. तर हे मला वाटतं अपब्रिंगिंग आपल्याकडे लहानपणापासून दिलं पाहिजे प्रत्येक घराघरात. आणि दुसरा एक प्रश्न असा आहे तुम्हाला विचारायचा की आता काही बुमरँग जनरेशन्स आहेत. म्हणजे आता आपल्याकडे तर मला वाटतं करोनामुळे शहरात तरी ते नक्की होणार आहे की काही मुलांच्या किंवा सुनांच्या किंवा मुलींच्या किंवा जावयांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत ऑलरेडी किंवा जाण्याच्या मार्गावर आहेत करोनामुळे. तर अशा वेळेला कदाचित तुम्ही जी मगाशी 2 वेगळी सर्कल्स म्हणालात, फॅमिली सर्कल आणि मरायटल सर्कल वेगळं, की किंवा ते वडिलांच्या सर्कलमध्ये जास्त जातात असं, तसं आता रिव्हर्स होऊ शकतं का? आणि झालं तर काय त्याच्यावर उपाय करता येईल? ओके. धन्यवाद सीमाताई. एक दोन गोष्टी आधी बोलते आणि मग तुमच्या प्रश्नाचं उत्तर देते. एक तर पहिली गोष्ट अशी आहे की खरोखरीच म्हणजे हे शिक्षण आपल्याला म्हणजे इमोशन मॅनेजमेंटचं शिक्षण देण्यापासून खरं सुरुवात करायला पाहिजे. भावनांच्या गावा जावे हे एक अतिशय सुंदर पुस्तक तुमच्या वाचनात आलं तर जरूर वाचा, की आपल्याला भावनांकडे बघायला शिकवलेलं नसतं. भावना म्हणजे नेमकं काय? 81 भावना आहेत आपल्या मेंदूमध्ये, याची आपल्याला जाणीव पण नसते. यादी करायला बसलात तर 20-25च्या वर जाणार नाहीत आणि त्यातल्या निम्म्या तर निगेटिव्हच असतात इमोशन. तर त्याच्यामुळे इथपासून खरं ते शिक्षण द्यायला पाहिजे. भावना ओळखणे, भावनांचे मॅनेजमेंट करणे. कारण नात्यांची मॅनेजमेंट म्हणजे भावनांचीच मॅनेजमेंट आहे खरं म्हणजे. भावना नीट मॅनेज केल्या तर नाती नीट मॅनेज होतात. तर ह्याचं शिक्षण आपल्याला शाळेपासून द्यायला पाहिजे, हे तर अगदीच खरं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जोडीदार निवडीचं शिक्षण म्हणजे विवाहपूर्व शिक्षण हे कॉलेजमध्ये आणखीन सगळ्या पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट्स वगैरे द्यायला पाहिजे. पण सीमा ते होतं काय माहितीये का, की आपण हे असं म्हणतो की इकडे व्हायला पाहिजे तिकडे. आता मी 25 वर्ष प्रयत्न करतोय. त्यात कुठेही काहीही घडलेलं नाही. कुठल्याही पातळीवर
हे शिक्षण सुरू झालेलं नाही. ते अजून पुढची किती वर्ष होणार नाही मला माहिती नाही. म्हणून मला असं नेहमी वाटतं, की आपण हे आपल्या वैयक्तिक ह्याच्यापुरतं बघूयात, की माझ्या घरामध्ये जर मुलगा किंवा मुलगी असेल, तर त्यांना मी लहानपणापासूनच हे शिक्षण कसं देईन? किंवा आता ती मुलं मोठी झाली असतील, पण त्यांची अजून लग्न व्हायची आहेत. तर त्यांना विवाहपूर्व समुपदेशनासाठी मी कसं एन्करेज करीन? त्यासाठी त्यांना कुठली पुस्तकं मी वाचायला लावीन, प्री मॅरेज काउन्सिलरकडे पाठवीन. वैयक्तिकच आपल्याला हे करावं लागणार आहे. ते मोठ्या लेव्हलला वगैरे होईल हे भारतामध्ये या शक्यता खूप कमी आहेत. कारण आपण बदलाला अजिबात उत्सुक नसलेला आपला समाज आहे. आपण खूप खूप पारंपरिक आहोत. आपण हिपोक्रॅट पण खूप आहोत. त्यामुळे असं सामाजिक ह्याच्यावर हे बदल व्हायला चिक्कार वेळ लागणार. म्हणजे गेल्या 25 वर्षात मी आता बघते इतके थोडे बदल झालेत. म्हणजे मी निराश अशातलं मला नाही म्हणायचंय. मला असं म्हणायचंय, की हे बदल आपला समाज अगदी मुंगीच्या वेगाने करतो. म्हणून वैयक्तिक पातळीवर आपल्याला काय करता येईल ते आपल्याला बघायचंय. आपण आपल्या पुरतं तरी करू शकलो तरी आपल्या कुटुंबाच्या समाधानासाठी आपण एक पाऊल पुढे टाकलं असं पण म्हणू शकू. दुसरं तुम्ही जे म्हणालात, की आर्थिक परिस्थितीमुळे काय होणार आहे. ओके. तर मी काय म्हणताना म्हटलं, की मी असं तुम्हाला जर तुम्ही ते परत ती फिगर जर तुम्ही आठवली, तर मी जेव्हा ते मॅरिटल लाईफ आणि त्याच्या बाहेरून ते आई-वडिलांचं सर्कल दाखवलं, तेव्हा मी एकत्र कुटुंब किंवा विभक्त कुटुंब ह्याच्याबद्दल बोललेच नाही. ही 2 सर्कल्स एका घरात पण असू शकतात. पण हे जर अंतर 2 युनिट्समध्ये मेंटेन करता आलं, तर सगळी नाती हेल्दी राहतात असं मी म्हटलं. हां, तर त्याच्यामुळे आता या आर्थिक अडचणीच्या काळामध्ये असं होऊ शकेल, की सगळ्यांनी एकत्र राहणं कदाचित जास्त सोयीचं होईल. पण तरीही ही 2 वेगळी युनिट्स आहेत. आई-वडिलांचं युनिट हे वेगळं युनिट आहे. मुलांचं मॅरिटल युनिट हे वेगळं युनिट आहे. तर हे साहचर्याने एकमेकांच्या बरोबर नांदायचे असतील, तर मुळामध्ये नवरा-बायकोंनी आधी अतिशय साहचर्याने नांदलं पाहिजे. म्हणजे त्यांच्या कंपॅनियनशिपला त्यांचं प्राधान्य असलं पाहिजे. कंपॅनियनशिप म्हणजे काय? इमोशनल शेअरिंग, इंटलेक्चुअल शेअरिंग, सेक्शुअल शेअरिंग आणि प्रॅक्टिकल शेअरिंग. ही 4 शेअरिंग्स ज्या वैवाहिक जीवनामध्ये अत्यंत नियमितपणे आणि निकोपपणे होतात, तिथेच कंपॅनियनशिप फॉर्म होते. तर अशी कंपॅनियनशिप फॉर्म झाली, की ते हेल्दी म्हणजे निकोप साहचर्य पती-पत्नींचं. आता सासू-सासऱ्यांचं असं निकोप साहचर्य होतं की नाही वगैरे त्याच्यात आता शिरण्यामध्ये अर्थ नाही. ते असेल व नसेल. पण आपलं युनिट हे ह्या युनिटशी कनेक्ट होताना जी योग्य ते इमोशनल डिस्टन्स ठेवलं पाहिजे आणि आपल्या डोक्यातले प्राधान्यक्रम क्लिअर असले पाहिजे. त्यामुळे या आर्थिक अडचणींमुळे आपण एकत्र येऊही, पण हे प्राधान्यक्रम डोक्यातनं नाही गेले पाहिजे. नाहीतर मी ते उदाहरण दिलं तसं, की तो एकत्र राहिलं वा विभक्त राहिलं. तो जर मुलगा पूर्णपणे आपल्या आई-वडिलांच्याच संसारात इन्व्हॉल्व्ड आहे आणि त्याच्या स्वतःच्या संसाराकडे लक्षच नाहीये, ते एकत्र राहिले का आणि वेगळे राहिले काय? त्यांचं मॅरिटल कंपॅनियनशिप कसं हेल्दी होणार? तर ही प्रायोरिटी समजणं आणि हे जे एक जे योग्य ते भावनिक अंतर राखता आलं पाहिजे ते राखणं हे मला खूप जास्त महत्वाचं वाटतं. मग आर्थिक परिस्थितीमुळे एकत्र राहायला लागलं तरी हे अंतर राखता आलं तर मग प्रश्न येणार नाही. यू आर वेलकम. मॅडम तुम्ही चांगली नमस्कार. पुस्तकं मी 2-3 पुस्तकांची नावं तुम्हाला सांगते. मंगला गोडबोल्यांचं पण ह्याच्यावर एक पुस्तक आहे. त्या पुस्तकाचं आता मी नाव विसरले, वाचलंय मी ते पुस्तक, पण आता मला त्याचं नाव नाही लक्षात. माझी स्वतःची 2 पुस्तकं आहेत. ते सूर जुळताना, ते उन्मेष प्रकाशनचं आहे पुण्याच्या, आणि लग्न जमवताना हे राजहंस प्रकाशनचं आहे. लग्न जमवण्याआधी, सॉरी. आता तुम्ही एक इमोशनल मॅनेजमेंटवर इमोशन्सचं एक पुस्तकाचं नाव सांगितलं, ते लक्षात नाही आलं. भावनांच्या गावा जावे. त्या पुस्तकाचे लेखक मला बोलता बोलता आठवतील. आता या क्षणी माझ्या डोक्यातनं गेलंय. पण मला आठवलं नाही तर मी अनुराधाताईंना नंतर मेसेज पाठवीन. संदीप केळकर आहेत चालेल. का हो? थँक्यू मॅडम. संदीप सेशन केळकर, खूपच करेक्ट छान करेक्ट. झालं. संदीप केळकरांचं आहे. सॉरी. सेशन खूपच छान झालं. थँक्यू सो हो, मच. थँक्यू. संदीप केळकरांचं आहे भावनांच्या गावा जावे. खूप सुंदर पुस्तक आहे. ओके. नमस्कार वंदनाताई. शिवानंद नमस्कार. जाधव बोलतोय लंडनहून. नमस्कार शिवानंद. सेशन लंडन खूप मधनं. छान झालं. हो, सेशन खूपच छान झालं वंदनाताई. आणि जसं काही देशांमध्ये मिलिटरीचं शिक्षण 1 वर्षाचं सक्तीचं असतं, तसं मला वाटतं सगळ्या मुलग्यांना तुमच्याकडून प्री मॅरिटल काउन्सिलिंग झाल्याशिवाय लग्नासाठी म्हणजे एलिजिबिलिटी देऊ नये असं मला खूप स्ट्रॉंगली वाटतं.
आणि जोक सपाट, माझा प्रश्न असा आहे की हा जसं अपब्रिंगिंगच्या बद्दल तुम्ही म्हणालात की हे आपल्याला सार्वत्रिक करता येणार नाही शिक्षण युनिव्हर्सिटीज कॉलेजेस मधून आणि आपण आपल्या वैयक्तिक पातळीवर करावं. हे नवीन पिढीला जसं आपण सांगतो की तुमच्यामध्ये तुम्ही ह्या गोष्टी सगळ्या अगोदर अभ्यासपूर्वक बघा, तसं घरातल्या ज्येष्ठांना काही आणि कसं हे म्हणजे जमवता येईल? कारण खूप अवघड आहे ना त्यांना त्यांच्या सगळ्या प्री कन्सिव्ड नोशन्स आणि तुम्ही म्हणाल तसं आपण पारंपरिक जे खूप घट्ट आहे आणि त्या वयामध्ये इमोशनली ते ऑलरेडी खूप सेन्सिबल असतात. तर त्यांना कसं म्हणजे हे बदल स्वीकारता येतील आणि याच्यासाठी काय करता येईल? म्हणजे खूप मला हे अवघड वाटतं वैयक्तिक आणि सार्वजनिक पातळीवर. येस, छान प्रश्न आहे तुझा. तर त्यातला जर पहिला भाग आहे त्याला आधी एक गमतीशीर उत्तर देते. म्हणजे ते इतकं व्यवहार्य उत्तर आहे, पण आपला समाज ते कधीही स्वीकारणं शक्य नाही. तर आमचा एक मित्र आहे, त्यांनी असं सांगितलं की विवाहपूर्व समुपदेशन तर आहेच महत्वाचं, पण तो म्हणाला की प्रॅक्टिकली जर विचार केला तर लग्नानंतर प्रत्येक मुलाला म्हणजे मुलग्याला 2 वर्ष त्याच्या बायकोच्या माहेरी राहायला पाठवावं. म्हणजे नवीन घरात जाणं आणि नवीन माणसांमध्ये राहणं ही काय ऍडजस्टमेंट असते आणि ते आपल्या मेंदूसाठी किती कठीण असतं, ज्याला अडॅप्टेबिलिटी म्हणतात. आणि ते व्हायला म्हणजे त्या नवीन सिच्युएशनला नवीन माणसांना युज टू व्हायला ब्रेन त्याचा स्वतःचा वेळ घेतो. ब्रेन हे काही रोबोट सारखं नाही ना काम करत. त्याला त्याला कंडिशन होणारा ऑर्गन आहे ना तो. तर त्याच्यामुळे हे जर 2 वर्षाचं कंडिशनिंग या मुलांचं झालं, मुलग्यांचं, तर त्यांना कळेल की ही ऍडजस्टमेंट किती कठीण असते. आणि मग 2 वर्षांनी मुलींनी तिच्या सासरी जावं. म्हणजे तो प्रथा परंपरा बदलायला नव्हता बघत, पण किती व्यवहार्य सूचना आहे. आणि ही सूचना जर आपण अंमलात आणू शकलो तर मुलांचा नवीन घरात येणाऱ्या मुलीकडे बघण्याचा दृष्टिकोन इतका एम्पथेटिक होईल. आणि एम्पथी ही नात्यामध्ये केवढी मोठी भावना आहे तुला माहितीच आहे शिवानंद, हो की नाही? तर हे तुझ्या पहिल्या प्रश्नाचं बोलताना मला हे उदाहरण आठवलं म्हणून मी शेअर केलं. आई वडिलांच्या बाबतीत तू म्हणतोयस ते अगदी खरं आहे. ते घडलेले माठ असतात आणि त्यांना काही आकार द्यायला गेलं तर ते तुटणारच असतात. ओके. म्हणून ना आपल्याला जसा जसा विवाहाचा विचार आपल्या मनामध्ये येतो ना, तेव्हापासनं आपल्याला आपल्या आई वडिलांची तयारी करायला सुरुवात करावी लागते. आणि त्यांना सांगत राहावं लागतं की तुम्ही काय शिकताय स्वतः आणि तुम्ही या विषयाचं कसं नॉलेज मिळवताय, वेगवेगळी पुस्तकं वाचून, मेंदू रिलेटेड नातेसंबंधांच्या संदर्भातला अभ्यास करून, असं सगळं करून. आणि मग ह्याच्या मागे काय काय हे आहे, म्हणजे ह्याच्या मागे मेंदू कसा काम करतो, हे जर तुम्ही त्यांना त्यांना समजेल अशा साध्या सोप्या शब्दामध्ये उदाहरणं देत असं समजावून सांगत आलात तर यू कॅन टेक अबाउट 10 इयर्स. म्हणजे 18व्या ते 20व्या वर्षापासून सुरुवात केली तर हल्ली 28-30 पर्यंत लग्न होत नाहीत. तर ओव्हर द इयर यू कंडिशन युअर पेरेंट्स ब्रेन टू प्रिपेअर देमसेल्फ, ओके, टू फील डिफरंटली अबाउट द गर्ल हु इज गोइंग टू कम इन. म्हणजे तो एम्पथेटिकल ऍटिट्यूड असू दे, सामावून घेण्याचा असू दे, समभाव असू दे, स्त्री पुरुष समानतेचा विचार असू दे, या सगळ्यासाठी लिटरली मुलांना आपल्या आई वडिलांना ट्रेनिंग द्यावं लागेल. ओके. तर आणि हे करणं अगदी शक्य आहे, कारण मेंदू हा शिकणारा अवयव आहे, त्यामुळे तो शिकत जातो, कंडिशन होत जातो. ओके. आता ह्याच्यामध्ये तुला माहितीये की अनेक भावना आड येणार. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अहंकार. कारण आम्हाला सगळं समजतं, कारण पालक आहोत म्हणजेच आम्हाला सगळं समजतं. आम्हाला समजण्यासाठी वेगळं काही लागत नाही, फक्त पालक असावं लागतं. पालक असलो की आम्हाला सगळं समजतं. हा. मग जिथे आपल्याला लक्षात येतं की ह्या बाबतीत प्रचंड रिजिडिटी आहे आणि इथे काही माठाला आकार देणं शक्य नाही, तर अशा वेळेला सुरुवातीच्या काळामध्ये स्वतंत्र राहणं आणि पती पत्नीचं एक हेल्दी रिलेशनशिप आधी मुळामध्ये तयार करणं, ते करत असताना पत्नीला आपल्या आई वडिलांची हळूहळू हळूहळू ओळख करून देणं, त्यांना सामोरं जाण्यासाठी तिच्या मनाची तिच्या मेंदूची तयारी होईल ह्याच्यासाठी आपण तिला हेल्प करणं आणि आई वडिलांना तिचा ऍक्सेप्टन्स येईपर्यंत अत्यंत स्ट्रॉंग सपोर्ट आपण तिला देणं. याच्यामध्ये बाजू घेणं नाहीये. ह्याच्यात मगाचपासून मी सारखं सांगते, याच्यामध्ये राईट रॉंग गुड अँड बॅड काही नाहीये. तर रिलेशनशिप हेल्दी करणं हा गोल आहे. तर त्या गोलकडे जाणारे सगळे उपाय आहेत ते अप्रोप्रिएट उपाय असतात. तर त्या अप्रोप्रिएट उपायांच्याकडे आपल्याला जायचंय, ते आपल्याला अवलंबायचंय. सो दिस इज अनदर वे. इफ पेरेंट्स
आर रिजिड अँड मोस्टली दे आर मोस्ट ऑफ द टाइम, नॉट ऑल ऑफ देम बट मेनी असं आपण म्हणू शकतो. तर हे जास्त सोपं आहे. याच्यातनं तुमचंही वैवाहिक नातं खूप छान निर्माण होईल. त्या मुलीला तुमच्याबद्दल एक विश्वास निर्माण होईल आणि तिला जेवढा विश्वास निर्माण होईल तेवढी ती अतिशय इमोशनली स्टेबल राहील. तिची अँझायटी वाढणार नाही. आणि ती जेवढी इमोशनली स्टेबल राहील तेवढा तिचा हळूहळू तुझ्या आई वडिलांबद्दलचा स्वीकार हळूहळू तयार होत जाईल. शी विल गेट कंडिशन टू देअर बिहेवियर बिकॉज शी नोज यू आर ऑलवेज देअर टू सपोर्ट. सो वी आर टॉकिंग अबाउट सपोर्ट, वी आर नॉट टेकिंग अबाउट टेकिंग साइड्स. आणि म्हणून मी ते मगाशी उदाहरण दिलं की त्याच्यात त्या आईला काय वाटलं की तो मुलगा त्या नवीन आलेल्या मुलीची बाजू घेतोय. तो ऍक्च्युली तो किती रॅशनल बोलत होता, तो उपाय सुचवत होता, पण त्यांना ते कन्व्हिनियंट नव्हतं ना, कारण त्यांचं महत्व त्याच्यामुळे कमी होणार होतं. त्यांची जी काही एक घरातली सिस्टीम त्यांनी ठेवली होती ती हलणार होती. आणि दॅट इज वाय शी कुड नॉट टेक इट. आणि म्हणून तिने त्याचं सगळं भावनिक भांडवल जे केलं ना ते केलं. तर हे भावनिक भांडवल करून प्रश्न सुटत नाहीत, ते चिघळतात. हॅलो मॅडम. आय होप बोलू शिवानंद शकते आय का? हॅव आन्सर्ड युअर क्वेश्चन. हो अगदी हॅलो, मी अगदी बरोबर. अनुराधा इनामदार बोलतेय मॅडम. हॅलो ऐकून नाही आलं. हॅलो मी अनुराधा इनामदार बोलतेय. हा मला असं म्हणायचंय की आपण मुलांच्या आई वडिलांच्या काउन्सिलिंग बद्दल बोलतो आहोत, पण त्याचबरोबर मुली हल्ली उशिरा लग्न करतात, जसं मुलांचं पण वय वाढलेलं असतं. तर मला असं वाटतं की मुलींचं पण इक्वली काउन्सिलिंग व्हायला पाहिजे, कारण खूप उशिरा लग्न केल्यामुळे त्यांचं एक स्वतंत्र व्यक्तिमत्व इतकं तयार झालेलं असतं, रिजिड असं मी शब्द वापरेन त्यासाठी, की त्या कुठल्याही ऍडजस्टमेंटला तयार नसतात. त्यांच्या अपेक्षा खूप वाढलेल्या असतात. तर त्या अपेक्षा कुठेतरी त्याचा समझोता व्हायला पाहिजे. तर त्याच्यासाठी मुलींचं पण काउन्सिलिंग तितकंच गरजेचं आहे असं मला वाटतं. तुमचा अनुभव याबद्दल मोठा असणारच. अनुराधा ताई, काउन्सिलिंग खरंच खूप एको येतोय. हा बोला. काहीतरी कोणाचं आता नाही येते. थँक्यू. अनुराधा ताई, कसं आहे माहितीये का, काउन्सिलिंग तर खरंच सगळ्यांचं व्हायला पाहिजे. म्हणजे लग्न करणाऱ्या मुलीचं, ज्याला आम्ही जॉईंट प्री मॅरिटल काउन्सिलिंग म्हणतो, त्याच्यानंतर मुलग्याच्या आई वडिलांचं आणि मुलीच्या आई वडिलांचं काउन्सिलिंग सगळ्यांचं व्हायला पाहिजे आयडियली. आतापर्यंत माझ्या 25 वर्षाच्या अनुभवामध्ये अशी मला फक्त 2 कुटुंब भेटली आहेत की ज्यांनी मुलांना काउन्सिलिंगला एनकरेज केलं आणि काउन्सिलिंग करूनच लग्न करायचं सांगितलं. प्री मॅरिड, ओके, लव्ह मॅरेज होतं त्यांचं. आणि ती जोडपी पण येऊन गेली. मुलीचे आई वडील स्वतंत्रपणे येऊन गेले काउन्सिलिंगला, मुलाचे आई वडील स्वतंत्रपणे येऊन गेले. हजारो केसेस झाल्या 25 वर्षात, त्याच्यात 2 कपल्स आहेत. म्हणजे प्रमाण बघा तुम्ही काय, फक्त 2. तर त्यामुळे सर्वांचंच काउन्सिलिंग व्हायला पाहिजे. दुसरं म्हणजे तुम्ही असं म्हणालात की मुलींच्या अपेक्षा वाढल्या. म्हणजे काय म्हटलं, तुम्ही जर तराजू हातामध्ये धरलात तर पूर्वी कुणाच्या अपेक्षेचा तराजू खाली होता, जास्तीत जास्त अपेक्षा कुठल्या तराजूमध्ये होत्या, तर त्या मुलग्याच्या होत्या. बरोबर ना? कारण कितीतरी वर्ष आपण मान्य करूयात की आपलं पुरुष प्रधान समाज आहे, ओके, आणि कितीतरी म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी वराची खोली खाली आणि वधूची वर, म्हणजे वधूच्याकडे म्हातारी माणसं नसतात का? वर आणि वधू दोघांच्याही खोली कार्यालयात खाली घेता येतात ना, वृद्ध माणसं दोन्हीकडे असतात. म्हणजे इतक्या साध्या साध्या गोष्टींमधून ह्या गोष्टी आता ह्या बदलत आहेत. पण एकेकाळी मी कसं होतं तुम्हाला सांगते. आता काय झालेलं आहे, तर मुलींनी त्यांच्या अपेक्षा त्यांच्या बाजूच्या तराजूत टाकायला सुरुवात केली आणि तो तराजू आता कुठेतरी समपातळीवर यायला बघतोय. तर आपण कुठून मोजणार, याच्यावरून कोणाच्या अपेक्षा वाढल्या हे ठरणार, हो की नाही? तर त्याच्यामुळे आपण ह्याच्याकडे समभावाने बघायला पाहिजे की आतापर्यंतचं चित्र काय होतं आणि आता जर हे चित्र बदलत असेल तर त्याच्या बदलत्या चित्राकडे आपण कसं बघायचं. त्यामुळे हे जर दोन्ही पारडी सारख्या पातळीवर यायला हवी असतील तर मुलांनी पण त्यांच्या काही अपेक्षा आधी कमी करायला पाहिजे, हो की नाही? असंही असू शकेल. तर म्हणून हे जे अपेक्षांचा जो भाग आहे ना, म्हणजे विवाहपूर्व समुपदेशनामध्ये आम्ही नेमकं ह्याच विषयावर बोलतो की अपेक्षांची यादी करणं खूपच सोपी आहे. ती हनुमानाच्या शेपटीसारखी आहे, कधीच संपणार नाही. पण तुम्ही दुसऱ्यांच्या कुठल्या अपेक्षा पूर्ण करणार आहात हे आधी लिहा. स्वतःची ओळख अधिक सांगा की या अपेक्षा मी पूर्ण करू शकेन, पण माझ्या स्वभावात ह्या अपेक्षा बसणार नाहीत. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या मुलग्याला किंवा एखाद्या मुलीला स्वयंपाकाची आवड नसणं, तो ऍप्टिट्यूड नसणं, याचा काही गैर नाहीये ना.
तर ती म्हणू शकते की मला खूप स्वयंपाकाची आवड नाहीये, मी जरुरी पुरता स्वयंपाक शिकीन. असं असं सांगण्यामध्ये कमीपणा काय आहे? आणि एखादा मुलगाच म्हणाला, मला किती मुलगी हल्ली म्हणतात, "मला खूप आवड आहे स्वयंपाकाची." आपण ही आवड मारूनच टाकली ना कायम. मुलगे म्हणतात, "मला खूप स्वयंपाक करायला आवडतो. तू काही स्वयंपाकात लक्ष नाही घातलंस तरी चालेल. हे तू बघितलंस ना, तरी मला पुरेसं आहे." सो दे आर बिकमिंग व्हेरी कॉम्प्लिमेंटरी टू ईच अदर ना. मग आपल्याला त्याच्यात पडण्याचंच कारण नाहीये. पण आपण हा मनाचा मोकळेपणा दाखवणार का? असा पण प्रश्न येतो ना. आपण लगेच तुझं काय ठेवलंय किचनमध्ये? आता हळू-हळू बदलतंय हे. ओके. पण तरी सुद्धा अजूनही आपले माइंडसेट्स जेवढे बदलायला पाहिजेत काळाबरोबर तेवढे बदललेत का? हा प्रश्न आपणच आपल्याला विचारला पाहिजे. त्यामुळे आपली ह्या बहुतेक सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्या बरोबर आहे. शेवटी म्हणजे सगळ्यांचंच काउन्सिलिंग व्हायला पाहिजे. काही जणांचं. आयडियली आयडियली. येस, यू आर राईट. थँक्यू मॅडम. थँक्यू. वेलकम. वेलकम. मॅडम, लाइटर नोटवर एक प्रश्न आहे की मुलीच्या आई वडिलांची इन्व्हॉल्वमेंट हल्ली फारच वाढली आहे असं वाटत नाही का? आणि त्याच्यामुळे इश्यूज थोडे जास्त वाढतायत. परत तेच उत्तर अश्विनी मॅडम, की इतके दिवस मुलांच्या आई-वडिलांची जेव्हा प्रचंड इन्व्हॉल्वमेंट होती, ज्या घरांमधून होती त्या घरांबद्दल आपण बोलतोय. तेव्हा आपण कुठे काय म्हटलं? म्हणजे आपण ते गृहीतच धरलं ना, की मुलगी जर म्हणजे सासरी राहते मुलगी तर मुलांच्या घरी राहायला जाते, ती एक फॅमिली बनते आणि ते त्यांचे इश्यूज सॉल्व्ह करतायत, ते सेटल होतायत, एकमेकांबरोबर ऍडजस्ट होतायत. मग त्यांना फारसा वेळ न देता किंवा मुलीकडच्यांची खूप जास्त इन्व्हॉल्वमेंट वाढत जाते आणि मग ते जास्त तिकडे त्यांना बोलवायचा प्रयत्न करतात की ओके यू कम हिअर, तुम्ही आमच्याच बरोबर राहा, आमच्याच. असं काही होतंय का? म्हणजे त्याचा जास्त इम्पॅक्ट होतोय का? तेच तुम्हाला मी अश्विनी ते सांगायचा प्रयत्न करत होते, की हा मुद्दा अलीकडे आलेला मुद्दा आहे. ओके. पण त्याच्या आधी कितीतरी वर्ष जेव्हा मुली सासरी जात होत्या, तेव्हा त्या मुलगा आणि मुलगी म्हणजे नवरा बायकोंच्या संसारामध्ये सासरच्या लोकांचा जेव्हा खूप हस्तक्षेप होत होता, तेव्हा आपण कुठे त्याच्याबद्दल काही म्हटलं? की ही जी तुम्ही जे म्हणताय, की त्यांचं आधी लग्न व्यवस्थित सेटल होऊ देत. त्यांना त्यांच्या पद्धतीने त्यांची चॅलेंजेस आधी सोडवू देत. त्यांना ती मोकळीक द्या. तुमचा विश्वास बसणार नाही अश्विनी ताई, आजही पुण्यामध्ये अशा कितीतरी केसेस येतात, की ज्या केसमध्ये सगळा कंट्रोल सासूबाईंचा असतो. मोठ्या मोठ्या पदावर काम करणाऱ्या मुली आहेत. मी अशी पण उदाहरणं तुम्हाला देऊ शकते. हां. तर हा प्रश्न मुलाकडचे हस्तक्षेप करतायत का मुलीकडचे हस्तक्षेप करतायत हा नाहीये आणि तो नसावा. तर ते दोघं जणांनी आपलं वैवाहिक जीवन कसं उभं करायचं? म्हणजे मगाशी मी जे सांगितलं कंपॅनियनशिप, परत एकदा सांगते, भावनिक साहचर्य, वैचारिक साहचर्य, लैंगिक साहचर्य आणि त्यांच्या संसारामधलं प्रॅक्टिकल साहचर्य म्हणजे संसार करणे. हे साहचर्य निर्माण होण्यासाठी तुम्ही त्यांना स्पेस द्या ना. पाठोपाठ 3 दिवस नवरा-बायको कुठेतरी बाहेर गेले तर रागवणारी घरातली मंडळी आहेत. दररोज काय संध्याकाळी जायचं असतं. तुम्हीच काय सिनेमाला जाता. मुलाबरोबर बसून सिनेमा बघणारे आहेत. सर्व प्रकार करणारे पालक आहेत. आणि मला इतकं आश्चर्य वाटतं, की मुलाचा संसार आनंदाने चालतोय ह्यात तुमचा आनंद नाही का? म्हणजे आपण सगळे एका प्लॅटफॉर्मवर पाहिजे ना. काउन्सिलर्स काय, मुलं-मुली काय, आई-वडील काय, की त्यांचं वैवाहिक जीवन समाधानी झालेलं बघणं हा आपला आनंद असेल, तर त्यांच्या समाधानी वैवाहिक जीवन बनण्यात आपण अडथळा बनत नाही आहोत ना. मुलीकडचे आई-वडील असतील ना मुलाकडचे असतील कोणी. हां. तर त्यामुळे अगदी अगदी बरोबर आहे मॅडम. तुम्ही जे सांगितलं ते म्हणजे सगळ्यांचंच काउन्सिलिंग, प्री मॅरेज काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. अगदी बरोबर आहे. येस. कुणीतरी मॅडम काही परत बोलू का? पुस्तकाची नावं विचारली आहेत. तर मंगला गोडबोले यांच्या पुस्तकाचं मला आता नाव आठवत नाहीये. माझी 2 पुस्तकांची मी नावं सांगितली. सूर झोताना आणि लग्न जमवण्याआधी आणि संदीप केळकरांच्या पुस्तकाबद्दल आपण बोललो, भावनांच्या गावा जावे. हॅलो. हां, विचारा. सहज आता मी ऍक्च्युली उशिरा जॉईन झालो मीटिंगला. हां. खूप चांगलं सेशन होतं. लोक लग्नांवरती 15 लाख, 20 लाख, 5 लाख, 10 लाख असे बरेच खर्च करतात, पण प्री मॅरिटल काउन्सिलिंगसाठी खर्च करत नाहीत. दुःखद गोष्ट आहे ती. 5,000 रुपये खर्च करणं म्हणजे नथिंग आहे आज तारखेला. तर त्याचं ब्रँडिंग व्हायला पाहिजे असं मला जास्त महत्त्वाचं वाटतं, जेणेकरून जास्तीत जास्त लोक प्री मॅरिटल काउन्सिलिंग करतील.
आपल्याकडे तसं ब्रँडिंग होत नाहीये असं मला गेले बरीच वर्ष जाणवतं. मी बॅचलरच आहे, पण गेली 10 वर्ष मी माझ्या मित्रांना सांगतो, लग्न करता आधी प्री मॅरिटल काउन्सिलिंग करा. खूप चांगले काउन्सिलर्स आहेत, पण त्यातल्या एकाने सोडलं तर बाकी कोणीच केलं नाही. तर कुठेतरी ब्रँडिंग कमी पडते असं वाटतंय प्री मॅरिटल काउन्सिलिंग मध्ये. आणि त्याच्यावरती काहीतरी करायला पाहिजे. नक्कीच मलाही आवडेल काहीतरी आयडिया द्यायला. दुसरी गोष्ट, मला एक किस्सा सांगावासा वाटतो मॅडम. सहज थोडंसं ह्या विषयाशीच आहे. माझी एक मैत्रीण आहे, नवरा बायको दोघेही माझे मित्र आहेत. आत्ताच तिला बेबी झालं एक 5 महिन्यापूर्वी. तर तिचं लग्न होऊन साली साधारण 6-7 वर्ष झाली. तर तिचे, तुम्ही आता ह्या उदाहरणात सांगितलं ना, त्या अश्विनी मॅडमने एक प्रश्न विचारला, त्यातून मला ते तो किस्सा आठवला की त्या नवरा बायकोला बेडरूम त्यांचे आई वडील देत नव्हते, म्हणजे सासू सासरे त्या मैत्री. आता विचार करा, कारण त्या सासू सासऱ्यांचं म्हणणं होतं की तुम्हाला जर मुलं झाली तर ती आम्हाला सांभाळावी लागतील. म्हणजे एवढे ते सेल्फिश. आता मी ते काय कोणी ऐकणार नाहीये, पण मला हा किस्सा म्हणजे गेली बरीच वर्ष ऐकतोय ते, की अरे आम्हाला बेडरूम, शेवटी त्यांना त्याच बिल्डिंग मध्ये दुसरं घर घ्यावं लागलं. ते हे जिवंत उदाहरण आहे समोर. आणि मग त्यांना एवढी वर्ष बेबी पण लेट झालं सगळं. मग ते IVF आणि करून मग तेवढा काळ गेला, पण तरी त्या सासू सासऱ्यांचा ऍटिट्यूड अजूनही तसाच, कशाला मुलं करताय, कशाला मुलं करताय. तो सेल्फिशनेस असतो ना, की एक आत्ममग्न म्हणा, की तो दिसला त्याच्यामध्ये. ते मला सडनली हे झालं, आठवलं ते त्या याच्यावरून. पण मॅडम मी जसं म्हणालो की ब्रँडिंग व्हायला पाहिजे ह्या सगळ्या तर आपण गोष्टींचं. तुझ्या ब्रँडिंगच्या मुद्द्याबद्दल बोलूया. त्याच्या आधी मी तुझं अभिनंदन करते की कोणीतरी एक अविवाहित तरुण पण ह्या चर्चेत सामील झालाय. आणि तूच एक उदाहरण दिलंस त्याचं, त्यामुळे मला बरं वाटलं. कारण काउन्सिलर नेहमी निगेटिव्हच बोलतो असं लोकांना वाटतं, म्हणून मी उदाहरणं हल्ली देणंच टाळायला लागलेली आहे. पण ते खरे अनुभव असतात खरं म्हणजे. पण आता तू ते बोललास त्याच्यामुळे ते तू दिलेलं उदाहरण होतं, म्हणून ते लोक जास्त सहज ऍक्सेप्ट करू शकतील. वैभव, मी तुला एक गोष्ट सांगते की मी स्वतः 2000 सालापासून हे प्रयत्न करते. 2000 सालापासून, म्हणजे चूल जुळताना हे सदर त्यावेळेला टिकेकर होते लोकसत्तामध्ये, आणखी शुभदा चौकर होते. त्यांनी हा तेव्हा इतका अनवट असलेला विषय हाताशी घेतला आणि वर्षभर ते साप्ताहिक सदर त्यांनी छापलं सूर जुळताना. म्हणजे आजही लोकांचे फोन येतात की तेव्हा वाचलं होतं आणि आता आमचा मुलगा लग्नाचा आहे किंवा मुलगी लग्नाची. तर आता खरं म्हणजे त्याचा रीच इतका आहे, म्हणजे लोकसत्ता तेव्हा तर एवढा पॉप्युलर होता, त्याचा एवढा प्रचंड रीच होता. नंतर त्याचं पुस्तक झालं, त्या पुस्तकाच्या 5 आवृत्त्या आतापर्यंत गेल्या आहेत. ओके, आम्ही सतत मॅरेजचे वर्कशॉप्स घेत असतो. आम्ही किती वेगवेगळ्या प्रकाराने लोकांच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो, रोटरीच्या माध्यमातून, कितीतरी माध्यमातून. ओके, म्हणजे सूर जुळतानाच्या वेळेला मला आठवतंय दर शनिवार रविवारी कुठेतरी बोलवायचे ते ह्याच्यासाठी. पण इतकं सगळं होऊनही तू ज्याला ब्रँडिंग म्हणतोयस त्याला काय म्हणायचं मला माहित नाही, पण तो घराघरापर्यंत, क्लासेस पर्यंतच मर्यादित राहतोय ना, म्हणजे मासेस पर्यंत जात घराघरापर्यंत नाही. हे पोचत नाही आहे. त्यामुळे ब्रँडिंग करायचं म्हणजे नेमकं काय करायचं मला ह्याच्यापेक्षा जास्त माहिती नाही. तू स्वतः एक तरुण मुलगा म्हणून हे करण्यामध्ये जर इंटरेस्टेड असशील, खूप तरुण मुलं मला अप्रोच होतात याच्यासाठी, पण ते पुढे काही करत नाहीत, कारण ते त्यांच्या व्यापामध्ये इतके बिझी असतात. त्यामुळे ते तसं म्हणजे पुढे ते जातच नाही. ओके, पण यू आर मोर दॅन वेलकम. आमची मागून सगळी मदत करण्याची तयारी असते, काहीच प्रश्न नाही. पण ब्रँडिंग करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, हे जे एक प्रोग्राम तुम्ही त्याचा डिझाईन केला, ओके, तर त्याच्यामध्ये हेल्प करण्याचं काम आम्ही करू शकतो. पण हे घराघरापर्यंत पोहोचलं पाहिजे हे तर खरंच आहे, त्याच्यात काही शंकाच नाही. हो. म्हणजे राजकीय मेळावे होतात आणि मग ते हळदी कुंकूचे समारंभ होतात, हे सगळं होतं अगदी नाक्यावर. पण मग असा कुठला समारंभ किंवा असं कुठला काउन्सिलिंग सेशन्स होत नाहीत. अगदी पण 100 आपल्याला एखाद या होत असेल, विषयाचं नाही असं नाही. महत्वच वाटलं नाहीये ना. मी सुरुवातीलाच सांगितलं, तू म्हणलास ना सुरुवातीला नव्हतास तू, मी सुरुवातीलाच सांगितलं की आजही आपल्याला या विषयाचं महत्वच नाही वाटलेलं. नाही, अगेन धारणा अशीच आहे की आपण पाण्यात पडलं तर पोहता येईल. म्हणजे थोडक्यात मॅडम, अनुराधाच परत ऐका ना, आता आपला वेळ संपत आलाय. एखाद्या पेपर मध्ये वगैरे परत तुम्ही असे लेख मला देऊ शकता का? ते माझ्या हातात नाही हो. त्याची पुस्तकं झाली नाही, लोकांना ती पुस्तकं केव्हा वाचावी वाटतील की जेव्हा त्या विषयापर्यंत पोहोचतील ते. तर विषय पोहोचण्यासाठी एखाद्या पेपर मध्ये सुरुवातीचा एक लेख तरी तुम्ही असा विषयाला सुरुवात करणारा द्यावा, अशी मी तुम्हाला विनंती करेन.
मी नक्की प्रयत्न करेन, पण हे वर्तमानपत्रांच्या संपादकांकडे खरं बोलायचा हा विषय आहे. पण वैभव जेव्हा बोलत होता तेव्हा मला असं वाटलं की म्हणजे वैभव सारख्या मुलांनी प्रत्येक मुला-मुलींचे आपले आपले मित्रमैत्रिणींचे ग्रुप असतात. कोणाचे 10 जणांचे असतात, 20 जणांचे असतात. तर वैभव सारख्या मुलांनी पुढाकार घेऊन की हा माझा 20 जणांचा ग्रुप आहे, आमच्या ह्या 20 जणांच्या ग्रुपच्या साठी तुम्ही एक प्री मॅरिटलचं काउन्सिलिंग सेशन अरेंज कराल का 4 तासाचं? हे वैभवला करणं खूप शक्य आहे. म्हणजे मी सारखं काय सांगायचा प्रयत्न करते की आपल्या छोट्या छोट्या पातळीवर आपल्याला काय करता येईल, वैयक्तिक पातळीवर, घरगुती पातळीवर, आपल्या कुटुंबाच्या पातळीवर. आता मध्ये मला डोंबिवलीहून एका गृहस्थांचा फोन आला होता. ते म्हणे माझ्या घरामध्ये आता लग्नाची इतकी मुलं मुली आहेत आणि ऑलरेडी ज्यांची लग्न झाली आहेत त्यांच्यापैकी इतक्या जणांचे डायव्हर्स झालेले आहेत. तर आम्हाला आता हे इतकं प्री मॅरिटलचं महत्व पटलंय, तर आमच्या घरातल्या सगळ्या या विवाह इच्छुक मुलांच्यासाठी तुम्ही घ्याल का एखादं प्री मॅरिटल काउन्सिलिंग शिबिर किंवा छोट्याशा ग्रुपचं? म्हटलं आनंदाने घेईन. ओके, पण ती मुलं कुठे अप्रोच झाली? म्हणजे ते आई वडील त्यांना तिथे खूप सांगण्याचा प्रयत्न करतात, पण मुलांची अप्रोच व्हायची तयारी नाही. जिथे मुलांना अप्रोच व्हायचं असतं तिथे आई वडिलांची तयारी नसते. तर मला असं म्हणायचंय की आपल्या छोट्या छोट्या पातळ्यांवर हे आपल्याला करता येईल ना. म्हणजे आता मध्ये एका बंगलोरच्या बाईंनी जवळजवळ 30 सूर जुळताना पुस्तकं विकत घेतली. ओके, मी त्यांना कुरिअर केली तिकडे ती 30 पुस्तकं. त्या म्हणाल्या माझ्या नात्यामध्ये, माझ्या ओळखीमध्ये आणि माझ्या शेजाऱ्या पाजारमध्ये जेवढी तरुण मुलं मुली आहेत त्या सगळ्यांना मला वाटायची ती पुस्तकं. नंतर एका माणसाने अशी 100 पुस्तकं विकत घेतली आणि लग्नामध्ये ती सगळ्यांना वाटली. तर हे असं पण वैयक्तिक पातळीवर करू शकतो ना. म्हणजे समाजाने काय करावं, राजकीय पक्षांनी काय करावं, जे आपल्या हातात नाही त्याच्याबद्दल बोलून काय आहे. पण माझ्या वैयक्तिक घरापासून मी सुरू करू शकते की मी स्वतः काउन्सिलिंगला जाऊ शकते, माझ्या मुलांना मी पाठवू शकते. मी आणि माझे म्हणजे नवरा बायको, मी माझ्या मुलांना पाठवू शकते. माझ्या मुला-मुलींचा ग्रुप अनिल भागवत आणि शोभा भागवतांनी तसंच सुरू केलं. त्यांच्या मुला-मुलींच्या मित्रमैत्रिणींच्या ग्रुप पासून तरी सुरू केलं. तर माझ्या मुलांच्या मित्रमैत्रिणींच्या ग्रुप पासून मी सुरुवात करते. माझे भाचे पुतणे जे काही नात्यात आहेत त्यांच्यापासून मी सुरू करते. तर हे वैयक्तिक पातळीवर करणं हे आपल्या हातातली गोष्ट आहे. ते तुलनेने सोपं आहे. म्हणून मी सगळ्यांना असं एनकरेज करेन की तुमच्यापासून तुम्ही सुरुवात करा. पुस्तकं वाचून, पुस्तकं देऊन, छोटे छोटे वर्कशॉप अरेंज करून आणि आम्ही 10 संख्येपासून 50 संख्येपर्यंत सर्व संख्याच्या लोकांचे वर्कशॉप्स घेतो. आमचं असं काही नाही की कमीत कमी 50च असले पाहिजेत वगैरे. तर अशी जर आपण सुरुवात केली तर मला असं वाटतं जे आपल्या हातात आहे आपण करू शकू. वंदनाताई, मला असं वाटतं आपला वेळ संपलाय आणि प्रश्न खूप असणार आहेत, कारण विषयच असा आहे की प्रश्न असणारच आहेत आणि असायलाच पाहिजेत. पण वंदनाताई, तुम्ही आज आमच्या माइंड जिमच्या प्लॅटफॉर्मवर आलात आणि अतिशय छान सोप्या सहज भाषेमध्ये की निकोप कुटुंबाकडे जाण्यासाठी वैवाहिक बैठक कशी असायला पाहिजे हे सांगितलं. त्याच्याबद्दल मनापासून तुमचे आभार. मला असं वाटतं माइंड जिमच्या सर्व सदस्यांना आपण परत एकदा वंदनाताईंना बोलवूया आणि त्यांचा पुढचा जो भाग आहे तो परत एकदा आपण घेऊया, कारण खरंच हे कमी पडतं, 1 तासा सव्वा तासाचं लेक्चर कमी पडतं. तर आपण त्याचा पुढचा भाग नक्कीच घेऊया. पण वंदनाताईंचे मनापासून आभार. आणि त्यांना आपल्याला हे समजलंच की त्यांचा किती दांडगा अनुभव आहे. त्यांच्या बोलण्यामधनं, त्यांच्या क्लॅरिटीमधनं हे आपण अगदीच समजू शकलोय. त्यांची दिलेली पुस्तकाची नावं मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवते. ज्यांना वाचायचे त्यांनी जरूर वाचा. आणि आपण परत एकदा वंदनाताई नक्की भेटूया. थँक्यू सो मच तुम्ही आज इथे आल्याबद्दल. आणि खरं तर वंदनाताईंच्या घरची कंडिशन फारशी चांगली नाही आहे आता. त्यांच्या आई आजारी आहेत कोविडनी, पण तरी पण त्या आपल्याबरोबर आज जॉईन झाल्या आणि अतिशय छान मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मनापासून धन्यवाद वंदनाताई. भेटूया. मी पण सर्वांचे आभार मानते, अनुराधाताई आणि तुमचा सगळा ग्रुप. खूप छान इंटरॅक्टिव्ह ग्रुप होता. मला खूप आनंद झाला. आणखीन परत कधीतरी आपण माइंड जिमवर नक्की भेटूयात. धन्यवाद. जरूर जरूर जरूर. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद.